हॅलो हॅलो हॅलो. याती कोळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचुनी आननेनी किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रतली. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माय किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रतली. बाप रखुमा देवीवरू जिव्हीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नव्हे गे माय किती व शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रतली. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, वृत्ती उदारा सोपन देवा, निवृत्ती उदारा सोपन देवा, मुक्ताबाई राहो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई राहो त्रिभुवन पावनी. यातिकुळ माझे गेले हरपोन श्रीरंगा वाचुनी आननेने किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रतली. आज अनेक संत महंतांच्या शरणस्पर्शाने पावन झालेली ही कल्याण भूमी आणि त्याच्यामध्ये हा आपला हॉल जलाराम बाप्पा हॉल, त्याच्यामध्ये आपली ही सेवा आहे. गेली 7 दिवस तुमचा भगिनी वर्ग मातृवर्ग ज्ञानेश्वरीची पारायणाची सेवा करत आहेत. त्याची ही सांगत आहे. एक तर ज्ञानेश्वरीचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे एक, आणि दुसरी गोष्ट काल्याचं बी थोडंसं प्रसंग शेवटी साजरा झाला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरी माऊलीची, तुम्ही आम्ही माणसं माऊलीचे म्हणून अभंगही माऊलीचाच घेतला. कुठल्या तरी याच्यावर काला बी साजरा करता आले नाही, माऊलीचं महत्त्व ज्ञानेश्वरीचं सांगता येईल. दुसरी गोष्ट अशी आहे, गाणारे वाजवणारे भरपूर चांगले आहेत, पण वेळ आपल्याला जवळजवळ 6:30 वाजून गेले. चालीला अजून 10 मिनटं घालण्यापेक्षा ते तेवढंच आपल्याला 2 शब्द ऐकणं महत्त्वाचं आहे. मी चाली म्हणणारच आहे असं काही नाही, तुम्ही चाली म्हणणारे, चाली भरपूर ऐकायला मिळतील, परंतु आपल्या जीवनाची चाल कुठल्या दिशेनं चाललेली ही चाल आपल्याला कळली पाहिजे. म्हणून आपल्या जीवनाची चाल जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत बाकीच्या चालीला किंमत राहत नाही. ज्ञानेश्वरीच्या ओवीची चाल कशी, तुकोबारांच्या गाथ्यातली त्या अभंगाची चाल कुठल्या दिशेने निघालेली आणि आपली जीवनाची चाल कुठल्या बाजूने निघाली हे आपल्याला कळणं गरजेचं असतं. म्हणून चाल न घेता मी डायरेक्ट कीर्तनला सुरुवात केलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम की जय. अभंग हा ज्ञानेश्वर महाराजांचा गवळणीपर अभंग आहे. मैत्रिणीबरोबर केलेला संवाद आहे आणि खूप बारकाव्याने कीर्तन आहे का म्हणजे आपल्या लक्षात येईल. मानवी जीवनाचा सार हे आहे, तुम्ही किती वर्ष कार्यक्रम केला यापेक्षा तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम काय झाला, तुमच्या जीवनातलं परिवर्तन काय आहे. तुमचं जीवन बदललं पाहिजे. म्हणजे सूटबूट वगैरे घालून आता
कामावून तुम्ही आले लगेच पॅन्टी हे वगैरे काढल्या लगेच नेहरू शर्ट धोतर घातला, हा बदल नाही. किंवा मी आता आलो लगेच दुसरे कपडे बदलले की शूट बूट लगेच जॅकेट, हा बदल नाही आहे. हा मार्केटमध्ये भाड्याने कपडे मिळतात. तुम्ही शहरमध्ये राहणारी लोक आहेत, सुरुवातीला हापूस आंबा मार्केटमध्ये येतो आणि त्याच्या जीवनामध्ये बदल घडलेला असतो की त्याला हिरव्याचा पिवळा केलेला असतो. त्याच्यावर पावडर टाकून तो पिवळा बनवला जातो, पण त्याच्यात गुढी नाही येत. त्याच्यात बदलवणं आणि बदलणं, तो स्वतः ज्यावेळेला बदलतो ना, आंब्याच्या झाडाला ज्यावेळेला बदललेला असतो, त्याला पाड लागलेला असतो. आता तुम्ही आम्ही जे बदलवतो व्यापारी लोक, त्याला वरून पावडर टाकून त्याला बदलवतात, त्याला पिवळा करतात. पण तो ज्या वेळेला बदलतो ना, पिवळा होईल हिरवा होईल तो नाही, तो आतून बदलतो. त्याची गुढी बदलते, त्याचा स्वभाव बदलतो. तसं तुमचं आमचं जे जीवन आहे, तो जो मार्केटमध्ये आलेला आंबा आहे ना, सुरुवातीला 1000 रुपये 2000ला 5000ला पेटी असते ती, पण त्याला चव नसते. दिसायला पिवळा आहे, दिसायला चांगला आहे, पण आतून बदललेला नाही आहे. आतली भाषा वेगळी, आतलं जगणं वेगळं आहे त्या आंब्याचं. जर तुम्ही आंबा खाल्ला, चिरून खाल्ला, त्याला गोडी नसते. लोक म्हणतात दिसायला तर वरून पिवळा आहे पण गोड नाही. याचा अर्थ वरून तो बदलवलाय, बदललेला नाही. आणि तो होऊन जेवढ्याला बदलतो त्याचं जीवन असं परिवर्तित होतं. तो दिसायला आंबा हिरवा असतो, ऑरेंज कलरचा बनतो. आतून तो टणक असतो, मृदू बनतो. आंबट असतो, गोड बनतो तो. पण त्याच्यात आतून परिवर्तन होतं, आतून बदल होतं. तसं ज्ञानेश्वरी जी आहे ना, तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती आतून बदलवते तुम्हाला. आपण वरून साड्या घातल्या, मेकअप केला, कपडे घातले, हा बदल तुमच्या हातचा आहे. पण ती आतून बदलवते. तुमचं जीवन तुमच्या आईसारख्या दुसऱ्या आई दिसला पाहिजे, तुमच्या वडिलासारखे दुसरे पुरुष वडील दिसले पाहिजेत, तुमच्या भावासारखे दुसरे भाऊ दिसले पाहिजेत. तुमचं जीवन असं मृदू बनलं पाहिजे, अत्यंत दयामय बनलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वरीवर स्वतः जन्मदात्र्या आईपेक्षाही प्रेम करायला ती शिकवते. आणि ज्या दिवशी असं तुम्ही प्रेम कराल तेव्हा तुम्ही वरून बदलायची गरज नाही, तुम्ही आतून बदलाल. मार्केटमध्ये लोक बदलतात, दाढी मिशा वाढवतात, जटा वाढवतात, मिशा काढतात, चॅटी घोटतात, काही पांढरे कपडे, भगवे कपडे, काही काळे कपडे, बरेचसे काही असे. हा बदल वेगळा आहे. पण तुमचं अंतकरण बदललं पाहिजे, हे ज्ञानेश्वरी शिकवते, ज्ञानेश्वरी बदलवते. फक्त एकच आहे, तिच्याकडं आई म्हणून बघितलं पाहिजे. तिच्याकडं पोती आणि ग्रंथ म्हणून बघू नका, तिला आई म्हणून बघा. महाराष्ट्रामध्ये आई वडिलांना चुकलेली जनाबाई, आणि तिची आणि ज्ञानेश्वरीची ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला महाराष्ट्राने विचारला प्रश्न वारकऱ्यांनी की तुम्ही जे आईला चुकले, तुमची आई तर चुकली आणि तुम्ही कसं एवढे घडला गेले. ते म्हणले जिनं मला जन्म दिलाय ना ती चुकली आहे हो, पण जिनं महाराष्ट्र घडवलाय ना ती आईनं माझा सांभाळ केलाय. ते हे माये ज्ञानेश्वरी, ते हे माये ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, हे माये 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 ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी, संत जना माहेश्वरी, हे माये ज्ञानेश्वरी, हे बदललेले जीवन आहे. 5 वर्षाची 4 वर्षाची मुलगी, परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये इथून 500-600 किलोमीटर अंतर आहे. गंगाखेड, गोदावरीच्या तीरावर वसलेलं गाव. आणि तिथं हे गंगेच्या तीरावर वसलेलं खेडगाव म्हणून गंगाखेड, त्याचा तालुका आहे ते गंगाखेड. आणि तिथं जन्माला आलेले, शूद्र घरामध्ये जन्माला आलेले जनाबाई आई वडिलांच्या बरोबर पंढरपूरला येते. आणि पंढरपूरला गर्दी जास्त असल्यामुळं आई एका बाजूला, वडील एका बाजूला आणि ती एका बाजूला जाते. चुकते ते,
आणि मग चुकल्याच्या नंतर त्याच चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये परमात्म्यावर विश्वास ठेवून झाडलोट करायची, इकडे तिकडे सेवा करायची, देवाचं दर्शनाने कोणी शिळपाकं दिलं त्याच्यावर जीवन जगायचं. पण माऊली भेटले, माऊलीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी भेटली आणि ती ज्ञानेश्वरीने तिचा केलेला सांभाळ, माऊलीने केलेला सांभाळ, ती स्वतः म्हणते, बा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, मरोनिया जावे बा माझ्याच्याची पोटा जन्माय. माझ्याचे म्हणजे मला माझं समजणारी जी माऊली, त्यांच्या पोटी जन्माला मी यावं, बस मी मरून जावी. माऊलीचा आज काही संबंध नाही, मी शूद्र घरातली, माऊली उच्च भृत उच्च कुळातले जन्माला आलेले संत आहेत. आणि त्या माऊलींनी स्वतःच्या पोटच्या मुलीपेक्षाही माझ्यावर प्रेम करावं. मी परकी असून जर एवढं प्रेम करतात, मी माऊली तुमची मुलगी होऊन मी आता मरावं, तुमच्या पोटी मी मुलगी होऊन जन्माला येऊ माऊली, अशी माझी इच्छा आहे. मरोनिया जावे बा माझ्याची, म्हणजे मला माझं समजणारी माऊली, तिच्या मी पोटाला जन्माला यावं. हे जीवनामध्ये झालेला बदल आहे. आई ज्ञानेश्वरीला आई समजते जनाबाई. म्हणून तुम्ही आम्ही पुस्तक ग्रंथ घेऊन वाचून, हा भाग वेगळा आहे. तुमचं अभिनंदन आहे. तुमच्या सर्वांच्या या महिलांच्या अध्यक्ष आमच्या कुंदनताई, हां कुंदाताई उगले, कुंदाताई उगले, त्यांनी म्हणलं महाराज आम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायची म्हणून तुमचं कीर्तन ठेवतो आम्ही. तुम्ही ज्ञानेश्वरी प्रवक्ता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. आणि ज्ञानेश्वरी माझं जीवन आहे, तुम्हाला सांगण्यापेक्षा हे उभं राहिलेले बसलेले सर्व ओळखतात जवळजवळ. ज्ञानेश्वरीनंच घडवलेलं जीवन आहे. कुठलाही थारा नाही, कुठलं काहीच नसताना जे ज्ञानेश्वरीने जे महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रवक्ता म्हणून ओळखतो, तो फक्त ज्ञानेश्वरीच्या कृपेनं. म्हणून आजचा जो अभंग आहे ना, हा अभंग मानवी जीवनामध्ये बदल घडवला पाहिजे, तो घडवणार आहे. परिवर्तन, आजच्या भाषेत तुम्हाला सांगायच्या मध्ये जीवनात परिवर्तन घडलं पाहिजे. काही काही माणसं म्हणले महाराज आमच्यात एवढा बदल झाला, एवढा बदल झाला, मी जन्माला आल्यावर काही दिवसानं वजन मोडलं होतं म्हणले, पण 27 किलो भरलं आणि आता जवळजवळ 60 वर्ष वय माझं, 100 वलांडले म्हणले, आता 110 किलो 9 किलो वजन भरतंय माझं. हा काय थोडा बदल आहे का? हा बदल नको जीवनामध्ये. तुमचं आतलं जीवन बदललं पाहिजे. तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं रुसणं बसणं उठणं, तुमचा व्यवहार हा परिवर्तित झाला पाहिजे. लोकांनी म्हणलं पाहिजे, वाटत नव्हतं हा मनुष्य इतका चांगला घडेल म्हणून. एवढा मोठा घडला हा मनुष्य, 3 टाईम मांसाहार करणारा, दारू पिणारा, जुगार खेळणारा, पण आज 3 टाईम अखंड हातामध्ये ज्ञानेश्वरी घेऊन नाचतोय. माऊलीशिवाय दुसरं काही बोलत नाही. हे तुमचं जीवन आहे. आणि एक मनुष्य तुम्ही बदलला ना, तुम्ही स्वतः एक घरातली जर महिला बदलली, महाराज पूर्ण परिवाराला परिवर्तित करू शकते. एक मुलगी जर बनवली आणि एक मुलगी जर ज्ञानेश्वरीच्या दिशेने निघाली ना, बघा तुम्ही जनाबाई, मुक्ताबाई, स्वयंवरा, ह्या ज्ञानेश्वरीच्या दिशेने निघालेल्या मुली महाराष्ट्र बदलवला त्यांनी जीवनामध्ये. जनाबाई मुलगीच आहे ना मुक्ताबाई. महाराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एवढी ती बदलली आणि तिनं एवढं बदललं की तिनं 3 देव घडवले मुक्ताबाईनं. पहिला घडवलेला देव आहे ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानदेव. दुसरा घडवलेला देव आहे नामदेव आणि तिसरा देव आहे चांगदेव. असे 3 देव मुक्ताबाईने घडवले. तिन्ही देव ह्या आद्यत्रय जननी देवाची म्हणलेले. त्रय देवाची, जे त्रय म्हणजे 3, ह्या देवाची ही आद्यत्रय जननी मुक्ताबाई. ह्या तिघालाही मुक्ताबाईनं घडवलंय महाराज. ही मुक्ताबाई मग का घडवली? ही ज्ञानेश्वरी अशी आहे. ज्ञानेश्वरी तुम्ही वाचायला बसलेत ना, तुमचं अभिनंदन आहे. लांबून लांबून लोक आलेले आहेत. ज्यांच्या घरी आता मला ज्यांनी स्टेशनहून आणलं, सर्व काही केलं, म्हणजे बाळासाहेबजी एरंडे त्यांनीच पावसात इथं आणून सोडलं. आणि संजयजी धारावणे साहेब म्हणून फॉरेस्टचे मोठे अधिकारी, ठाणे जिल्ह्याचे बॉस आहेत, ते ठाण्याहून ऐकायला आलेले आहेत. एवढं लांबून ऐकलं, समोर बसले धारावणे साहेब. संजयजी धारावणे नाव आहे त्यांचं. त्यांनी 1 कोटीचा फ्लॅट घेतला. तिथं म्हणलं तुमचे पाय लागावेत. म्हणलं काय आमचे पाय लावता? आमच्या घराच्या 2-3 खिडक्या बसवायच्या राहिल्या 20 वर्ष, तेच अजून बसणार आमच्या पायाला. म्हणलं काय तुमच्या घराला पाय लावत? त्यांची इच्छा आहे घराला पाय लावू द्या म्हणून. आणि माझी मुलगी गीताताई म्हणून ती पुढे बसलेली, ती कीर्तनकार आहे. तिची गीता पाठ आहे, खूप छान कीर्तन करते. ते वाजवणारे म्हणणारे तुम्ही चांगले. तुम्हाला एकच सांगणं असेल की जीवन परिवर्तित झालं, बदललं पाहिजे. कसं बदललं पाहिजे? बघा, ज्ञानेश्वर माऊली ही 4 भावंड आळंदीमध्ये लहान वयामध्ये वाढतात आणि संन्याशीचे मुलं म्हणून हिनवले गेले, जातीच्या बाहेर टाकले समाजांनी.
गावाच्या बाहेर हाकललं. पण जाता जाता जेव्हा देहांत प्रायश्चित घेण्यासाठी आई आणि वडील दोघं रुक्मिणी आईसाहेबांनी विठ्ठलपंत जात आहेत, त्यावेळेला जो पिंपळाचा वृक्ष लावलेला होता, ज्यावेळेला विठ्ठलपंत पहिल्यांदा लग्न झाल्याबरोबर साखरपुडा झाला, लग्न झालं आणि काशीला निघाले, त्याच दिवशी विठ्ठलपंत बाहेर निघाले काशीच्या दिशेनं आणि आईसाहेबानं आळंदीच्या सिद्धेश्वराच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ लावलेला, सुवर्ण पिंपळ म्हणतात त्याला, छोटंसं रोप लावलं. ते आजही आहे. मला आळंदीत येऊन 39 वर्ष झालेत आणि ते 3 वेळेस माझ्यासमोर तोडले. ते सर्व असं फांद्या छाटल्या जातं, पण त्याच जोमानं ते फुटतंय. त्याचं कारण आहे, ते जे मुळानं पाणी पितं ना, प्रत्येक वृक्ष आहे ना, आपण तोंडानं पाणी पितो, तो मुळानं खालून पाणी पित असतो, तो मुळीनं. त्याला पाणी इंद्रायणीचं अमृतमय पाणी, ते अमृत प्राशन करतोय. ते माऊलीच्या कृपाशीर्वादाखाली, सिद्धेश्वराच्या कृपाशीर्वादाखाली आणि ज्या आईनं लावलं ती विश्वाची विश्वजननी रुक्मिणी आईसाहेबीने लावलेलं रोप आहे. ते इथे बोलवलं त्यांना, हे 4 भावंडांना बोलवलं आणि देहांत प्रायश्चित घेण्यासाठी निघाले. विठ्ठलपंताने सांगितलं, निवृत्ती आम्ही दोघंही जातोय, तुम्ही लहान आहेत अजून, ह्याचा आम्हाला जाण आहे, पण आता आम्हाला जावं लागतं. इथून तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, मी ज्ञानेश्वरी कथेमध्ये बेतुरकर पाड्यालाही सांगितलेलं आहे आणि इकडं जरीमरी माता मंदिरात तिथंही सांगितलेलं आहे. तुमच्या लक्षात असेल असं गृहीत धरून बोलतो. जे माऊलीच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलं, हे कुठल्या इंद्रायणी नदीत घेतलं का चंद्रभागेत का गोदावरीमध्ये? कुठल्या नदीच्या डोहात घेतलेलं आहे? हा, मी 2 ठिकाणी सांगितले, पण तुमच्या लक्षात राहत नाहीत. ते लक्षात राहावं म्हणूनच पुन्हा पुन्हा यावं लागतंय मला. इंद्रायणी नाही, चंद्रभागा नाही, कृष्णा नाही, कोयना नाही, तुंगभद्रा नाही, कुठल्या नदीत नाही. इथून 1000 किलोमीटर आहे मला त्रिवेणी संगम, गंगा, यमुना आणि सरस्वती. काय नाव आहे त्या ठिकाणाचं? प्रयाग. तीर्थराज प्रयाग, यूपीमध्ये. इथून पायी चालत जाऊन तिथं विधिवत त्यांनी हे आई वडील दोन्ही ही पायाची दगडे आहेत आणि मग म्हणलेले उभारिले देवालय, ज्ञानदेवे रचिला पाया. तो पाया आई वडील त्या या विश्वाच्या इमारतीच्या पायाच्या खाली महाराज आई वडिलांचं त्याग आहे, त्यांचं जीवन समर्पित आहे. आणि जाताना त्यांना सांगितलं, ज्ञानबा काय, आई बाबा काय म्हणणं आहे तुमचं? आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, या पृथ्वी तलावर देव दानव सुद्धा तुमची बरोबरी करणार नाही, तुमची उंची गाठणार, इतके मोठे व्हा तुम्ही. ठीक आहे बाबा, आम्ही काय करावं? तुम्हाला काय करायचे ते करा, एकच करा, मी आणि रुक्मिणी चाललोय, आमचं नाव सूर्यचंद्राशेपर्यंत तेवत राहिलं पाहिजे एक. आणि तुम्ही कोळी, माळे, मराठा, वंजारी, घिसाडी, पारधी, लमाणी, महार, मांग, मुस्लिम कुठल्याही जातीचा मनुष्य असो, त्याला आपल्या आईसारखं प्रेम द्या, आपल्या पोटच्या पोरासारखं प्रेम द्या. कुठलाही जातीभेद आणि जातीवाद करू नका. सर्व जाती धर्मातल्या मुलाबाळांना द्या. ओ रेड्याला सुद्धा माऊलीने लहान बाळासारखं वाढवलंय, मेलेला मड्याकून ग्रंथ लिहून घेतलाय, भिंतीला चालवलंय, भिंतीला सुद्धा प्रसाद म्हणून लोकांनी खाऊन टाकलंय. म्हणून याच्यासाठी मी पैठणमध्ये 12 वर्ष तपश्चर्या केल्यात आणि काशीला 12 वर्ष तपश्चर्या केल्यात. ह्या 24 वर्षाच्या तपश्चर्याचं पुण्य मी तुम्हाला देतोय. त्या सामर्थ्यावर तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा. तुमची वाणी पूर्ण विश्वानं डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. हे माऊलीनं लक्षात ठेवलं आणि ठरवलं. त्या दिवशी माझी माय, माझी जन्मदात्री आई आणि माझे वडील यांचं जर नाव मोठं करायचं असेल, आपण जर लग्न केलं तर आपल्याला मुली देतील, सर्व होईल, 1-2 मुलं बाळ होतील, सर्व होईल. पण आपण जर एक जन्म ब्रह्मचर्य व्रत धारण केलं, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, हरिपाठासारखा ग्रंथ, अमृतानुभव 65 वगैरे अशी वाणी, ही आपल्या आईची आणि बाबाची इच्छा आहे ना. एक जन्म ब्रह्मचर्य राहायचं 4 भावंडांनी. आणि महाराज त्यांच्या जीवनामध्ये जो बदल होतो, माऊली म्हणतात, निघाले आई वडील देहात प्रायश्चित गेला आणि पुन्हा यांनी महाराष्ट्रामध्ये महाराज असं जीवन चालवलं. लोकांनी खूप त्रास दिला माऊलीला, राग आला. एक दिवस तर जेवायला अन्न मिळालं नाही. ताटी लावून, ताटी म्हणजे दरवाजा, ज्या झोपडीला दरवाजा लावला होता त्या झोपडीचा पाया सिद्ध बेटात आळंदीला इंद्रायणीच्या तीरावर अजूनही ती दगडीत. तुम्ही कधी या, मला आठवण करू द्या, मी तुम्हाला ते दाखवतो जिथं ती झोपडी लावली होती. माऊली रागवले, मधुकरी दिली नाही. बरं दिली नाही ह्याचं वाईट वाटलं नाही, माऊलीला मारलं.
तोंडामध्ये चापट मारली, खाली इंद्राणीच्या चिखलामध्ये पाडलं वाळवंटामध्ये आणि सांगितलं इंद्राणी भाटवायचं नाही, इंद्राणीला आंघोळीला यायचं नाही. आणि त्या दिवशी निवृत्तीनाथ महाराजांना द्वादशी सोडायची होती. निवृत्तीनाथ महाराज म्हणले होते, ज्ञानोबा लवकर मधुकरी घेऊन ये, मला भूक लागली. माऊलीने दरवाजा बंद केला झोपडीचा. महाराज आतून आणि आत बसले. दादाला काय उत्तर देऊ, काय सांगू त्यांना मी, मुक्ताईला काय सांगू या लहानाला, माझी जबाबदारी यांना जगवायचं आणि आज त्यांना मी उत्तर काय देऊ. म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये आता मला थांबायचं नाही, लोकांशी बोलायचं नाही, म्हणून ताटी बंद केली. मुक्ताबाईच्या लक्षात आलं महाराजांनी, मुक्ताबाईने त्यावेळेला 26-27 अभंग लिहिलेत. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. काय सांगावं ते बघा उपदेश. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, काम क्रोध मागे सारा वगैरे वगैरे. आणि मग माऊलीने ताटी उघडी. मुक्ताबाईने जर ती ताटी उघडायला लावली नसते, आपल्या हातामध्ये एकही ग्रंथ आज नसता महाराज. बाकीचे पुराण पोत्या, जुनाट पोत्या ह्या तुमच्या हातात असत्या ना. ज्ञानेश्वरी ना तुकोबारायची गाथाही जन्माला आली असती. ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरीतलीच गाथा आहे. तुम्हाला कळत नाही तो भाग वेगळा, नाही तर प्रत्येक ओवीवर तुकोबारायांचा अभंग आहे. तुकाराम महाराजा इतकी ज्ञानेश्वरी या जगात फक्त 3च माणसाला ज्ञानेश्वरी समजली. पहिली ज्ञानेश्वरी स्वतः माऊली, दुसरी जनाबाई आणि तिसरी पृथ्वी तलावरच्या संतांचं सांगतोय. फक्त जगद्गुरु तुकोबारायांना ज्ञानेश्वरी समजली. 1111 पारायण तुकोबारायांनी केले. भागीरथी नावाच्या मुलीला ज्ञानेश्वरी दान दिलेली तुकोबारायांनी आणि त्यांनी स्वतः हा अभंग लिहिलाय तुकाराम महाराजांनी. महाराज काही पाठ केले संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करून. कुठला संत त्यावेळेला होता आणि कुठल्या संतांची अभंग होते त्यावेळेला. काही पाठ केली संतांची उत्तरे. संतांचं उत्तर म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ओव्या. आणि तिथून पुढे मग तयावरी झाले अभंगाची स्फूर्ती, मग कवित्वाची स्फूर्ती. हे तुकोबारायांचे जीव. म्हणून 3 लोकांना ज्ञानेश्वरी कळली, स्वतः माऊली, जनाबाई आणि तुकोबाराय. जर माऊलीनं ताटी उघडी नसती तर हे सर्व काहीच पुढचं घडलं नसतं. हे उपकार माऊलीचे आहेत. म्हणून माऊली म्हणतायत माझं जीवन इतकं परिवर्तन झालं, इतकं. आणि हे बालवयामध्ये सांगतायत माऊली. माऊली म्हणतात जीवन इतकं बदललं ना मंडळी कल्याणकर, इतकं जीवन परिवर्तित झालं. कसं बदललं ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. या पिकुळ माझे, या पिकुळ माझे, या पिकुळ माझे, गेले हार पुणे. या पिकुळ माझे, या पिकुळ माझे, या पिकुळ माझे, गेले हार पुणे. जीवनामध्ये झालेलं परिवर्तन आहे, हा बदल आहे. याती कुळ माझे गेले हरपुनी. माऊलीच्या परमार्थाचा कोळ्या मनावराने बालवयात लिहिलेला अभंग आहे. हा अभंग जेव्हा जन्माला आला तेव्हा माऊलीचं वय 14 वर्ष. वयाचे 14 वर्षाची ज्ञानेश्वरी तुम्ही आता वाचताय ना, ही ज्ञानेश्वरी पैठणला रेडा बोलवला. रेडा बोलवल्याच्या नंतर पैठणवरून नेवाशाला माऊली आले आणि तिथे गुरुच्या आज्ञेनं, अनेक संतांच्या आज्ञेनुसार विनंती केली आणि मग निवृत्तीनाथ महाराजांनी आज्ञा दिली आणि माऊली व्यासपीठावर आरूढ झाले. तिथं ती जन्माला आली ही ज्ञानेश्वरी. वय माऊलीचं 14 वर्ष. तिथे सलग 2 वर्ष चाललेली ज्ञानेश्वरी. कधी पक्क लक्षात ठेवा, तुम्हाला कधी कुठल्या वयात लिहिलं 16 वर्ष नाही, वयाच्या 14व्या वर्षी आरंभ केली आणि 16व्या वर्षी संपवली. आणि तिथून पुढे जी 5-6 वर्षाचा काल आहे, वय
22 वर्ष लागेपर्यंत माऊलीने दुसरं जगात काहीच केलं नाही, फक्त तीर्थयात्रा केल्या. हे वाङ्मय ह्या 16 वर्षाच्या आत लिहून संपवलं. आणि तिथून पुढे नामदेव महाराजादी संत महाराष्ट्रातले घेऊन पूर्ण भारत भ्रमण पायी माऊलीने केलेले. संपूर्ण भारतामध्ये माऊली फिरलेले, सर्व तीर्थक्षेत्र. हे माऊलीचं जन्म पुन्हा मिळेल जीवनामध्ये, बाकीच्या काही गोष्टी, पण पुन्हा हे मानवी जीवन मिळेलच असं सांगता येत नाही. म्हणून माऊली म्हणतायत माझ्या जीवनावर एवढा परिणाम झाला परमार्थाचा, ज्ञानेश्वरी पारायणाचा, हरिपाठ काकड्याचा. हरिपाठ काकडा मी तुमचा बघितला फेसबुकवर, ह्याच्यावर खूप छान अगदी नाचून बागडून तुम्ही करताय. अजून नाचून बागडून करा, पण तुम्हाला माझी विनंती असेल, खूप उड्या मारून करण्यापेक्षा आहे ना त्याच्या अर्थापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. एक 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 शब्द तुम्हाला समजला पाहिजे, तो कळला पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल महाराज जर नाही कळला तर मग एकनाथ महाराज म्हणतात अर्थावीन पोती वाचून काय. अर्थच जर कळत नसेल तर त्या जगण्याला अर्थ राहणार नाही, तुमच्या जीवनाला अर्थ राहणार नाही. म्हणून तो तुम्हाला समजला पाहिजे. माऊली म्हणतात माझ्या मनावर एवढा परिणाम झाला, माझी जात कुळ मी हरपून गेले, नष्ट झाले नाही, ह्या नष्ट होत नसतात, पण मी विसरलो. याती कुळ माझे का चोखोबाराय महार आहेत, दलित आहेत, नरहरी महाराज सोनार आहेत, सावता महाराज माळी आहेत, परिसा भागवत ब्राह्मण आहेत, जळोजी मुळोजी हे सुतार समाजाचे आहेत, सावता महाराज माळी आहेत, गोरोबा काका कुंभार आहेत. सर्व जाती धर्मातले लोक माऊलीने जवळ केले. आणि आई प्रेम द्यायचे नाही, चोखोबाराय मंगळवेड्याचे राहणारे हरिजन आहेत, दलित आहेत, महार समाजाचे आहेत, पण त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या ताटात जेवण करत होते माऊली. इतकं आईचं अंतःकरण दिलं. म्हणून पृथ्वी तलावरच्या सर्व महाराजांनी, सर्व लोकांनी माऊलीचं वर्णन केलेलं आहे. महाराज चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा माझा, आमचा नाही, आमचे महाराज आहेत, आमची ज्ञानेश्वरी, माझेपणामध्ये खूप काही दडलेलं आहे महाराज. म्हणून माऊली प्रत्येकाला आहे ना, तुम्ही एखादी याच्यामधली आई असेल, एखादी मुलगी असेल, ती प्रत्येकाला माझी अशी वाटली पाहिजे. ही माझी आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझी पाहुणी, माझी कुणी जी असेल, माझी असं वाटलं पाहिजे. माझे वडील आहेत, माझे भाऊ, इतकं तुम्ही चांगलं वागा. हे ज्ञानेश्वरी शिकवते. तुम्हाला जास्त बोलणार नाही मी, 4 चरणात सोडणं शक्य नाही, पहिल्याच चरणावर जास्त भर देतोय मी. या ती कुळ माझे. माऊली म्हणतात तुमचं काय झालंय आज तर महाराष्ट्रामध्ये, जर तुम्ही मराठवाड्यात महाराष्ट्रात गेले ना महाराज, जाती जातीमध्ये आणि समाजामध्ये इतकी तेढ आणि इतके भांडणं निर्माण झालेत. जर खूप अजून हे 10-5 वर्ष जर हे राहिलं वातावरण, तुम्हाला पाकिस्तानचे आणि बंगालची लोक येऊन दुसऱ्याने मारायची गरजच नाहीत. महाराष्ट्रातलेच लोक जाती जातीला संपवतील. ह्याच महाराष्ट्रामध्ये ह्या संतांनी काय सांगितलं महाराज, या तिकुळ माझे गेले हरपून, श्रीरंग वाचून आननेने. आमच्या जीवनामध्ये आता देव भरपूर आहेत, घराघरात देव आहेत. मी कळंबोलीला, माझ्या लहानपणापासून यायचो कळंबोलीला, तिथे एक वाघ नावाचं कुटुंब राहायचं, चांगलं परिवार, पण ते एकाच कपाळाला 7 गंध लावायचे. ते एका कपाळाला 7 कलरचे गंध लावायचे. मी त्यांना म्हणलं हे असं का बरं? नाही म्हणले पहिला गंध आहे देवीचा, कुंकू, मंगळवार, दुसरा बुधवार बुक्का, कुंकाच्या वर बुक्का पांडुरंगाचा, तिसरा गुरुवार विभूती, शुक्रवार संतोषी माता. हे 7 गंध, गुलाल भैरवनाथाचा वगैरे हे लावायचे. असे भंडार खंडोबाचा, शिवा मल्हारीचा येळकोट घे, आई राजा उदौद, हे 7 गंध लावायचे. आणि त्यांना म्हणलं 7 देवापैकी तुम्हाला कुठली भक्ती आवडती, किंवा तुम्हाला कुठला देव एखादा प्रसन्न किंवा काय, काही सांगता यायचं नाही, 7 गंध लावायचं. काय महाराज माऊलींनी अशा ओव्यालेल्या आहेत, आता तुम्ही वाचून गेलेत. माऊली म्हणतायत ऐसा अखंड भजन करी उगा नव्हे क्षणभरी, आवगेने गावद्वारे आहेव जैशी. ही माऊलीची वाणी वयाच्या 14 वर्षी लिहिलेली ववी. आवगेने गावद्वारे आहेव जैशी. एखादी लग्न झालेली बाई, तिचा जर पती जर वारला तर ती विधवा होते, पण ही जी बाई माऊली म्हणतात ही विधवा होतच नाही. ती का बरं? तिला विचारलं का? नाही म्हणली काय तुमच्या जीवनात एकच पती म्हणून तो वारला, तुम्ही विधवा झाल्या. माझं तसं नाही, माझ्या घरी जो येतो तो माझा पती. काय बोलतो नीट लक्षात ठेवा, हे ज्ञानेश्वरीच्या बाबा आहेत. आवगेनी गावद्वारे आहेव जैशी.
आयसा अखंड भजन करी. दररोज भजन करतोय महाराज, दररोज 7 द्वाराचे 7 देव आहेत. आणि इथं माऊली काय बोलतायत बघा. माऊली म्हणतात श्री, श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी आईसाहेब ज्याच्या रंगात रंगली तो कृष्ण परमात्मा, भगवान परमात्मा. बघा, श्री रंगा वाचोनी, आन म्हणजे दुसरा. आणू नाही बरं का. अभंग म्हणत असताना उगत जसं मालिकेत लिहिले तसं आणू आणू तुम्हाला काही ढेकळं करणार नाही मरेपर्यंत, काहीच कळायचं नाही. आणू नाही, आन. आन म्हणजे दुसरा. माझ्या भगवान परमात्म्याशिवाय दुसऱ्याला मी नेणे शब्दाचा अर्थ मी ओळखतच नाही. एखाद्या माणसाला तुम्ही नेला, आज खाडे महाराज येणार आहेत, तुम्ही त्यांना घेऊन या वेळेवर. ते दिवसभर बसलं, माझ्याजवळ बसलं, म्हणले आणलं का, नाही म्हणले ते मला ओळखूच आले नाहीत. त्यांनी खूप नाही म्हणले, मी त्यांना ओळखतच नाही. कोण खाडे महाराज? हो ते जॅकेट घालतात, लय बूट घालतात, सगळं ठीक आहे, पण मी त्यांना ओळखत नाही. तसे माऊली म्हणतायत बाकीचे हे शंकर फिंकर हे जे लोक आहेत ना बघा, इंद्र चंद्र ब्रह्म हे डागाळलेले देव, ह्यांना कुणालाच मी ओळखत नाही. बघा शब्द कसे आहेत. मी बोलतो म्हणून विश्वास ठेवू नका. श्री, श्री म्हणजे लक्ष्मी. रंग म्हणजे ज्याच्या रंगात रंगली, त्या श्रीरंगा वाचवणी, त्याच्या अतिरिक्त त्याच्याशिवाय आन दुसरा कुठलाच येताळ नाही, फेताळ नाही, बाहेर नाही, खंडी नेणे जाणतच नाही. तुम्हाला ज्ञानेश्वरी शिवाय जगातल्या कुठल्याच पोत्या कळल्याच नाही, काही घेणंच नाही त्याच्यावर. सांगूच का जरा वेळ डायरेक्ट. माझ्याकडे जवळजवळ 2-3 हजार पुस्तकं आहेत. मी वाचले कशासाठी? ज्ञानेश्वरीसाठी हे वाचलेत. ज्ञानेश्वरी अजून काही कळेल, हे ज्ञानेश्वरी किती चांगली आणि हे किती चुकीची हे कळण्यासाठी. तुम्हाला विष आणि अमृत आहे. विष समजून अमृत घेतलं तर तुम्ही अमर व्हाल, पण अमृत समजून जर विष घेतलं तर, चांगला एखादा ग्रंथ समजून माझं चुकीचे जर पुराण चाळीत बसले आयुष्यभर, तुमचं आयुष्य व्हायला जाईल ना. म्हणून श्रीरंग वाचून ज्ञानेश्वरी शिवाय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीच आवडलं नाही पाहिजे. उदाहरण सांगतो, जरा समजून घ्या. तुमच्या ज्ञानेश्वरी हे वाचून गेलेले आहेत. लहान बाळ आहे, ते बाळ असं आहे, ते फक्त आईचं दूध पितंय, ते अजून वरण भात सुद्धा खात नाही. एकदम तान बाळ आहे, तान. किंवा वर्ष 6 महिन्याचं आहे, ठीक आहे. अशा बाळाला त्याला सांगितलं, हे बघ तुझी आईचं वय झालेलं आहे, दिसायला काळी, दिसायला नाका डोळ्यात बरोबर नाही. मग स्वर्गातली रंभा उर्वशी आलेली इथं, आणि ती आई उगे दिसायला छान नाही, काही नाही काही नाही म्हणले, ही आई ही इंद्राची इंद्राणी इथं आली म्हणले, उर्वशी रंभा आलेली. तू बाळ कुणाला स्वीकारेलो? हा, ती कशी कुरूप कशी असो. म्हणून माऊलीला त्या काळामध्ये माऊलीने ओवाळलेले आहेत महाराज. 18व्या अध्यायातल्या माऊली म्हणतात एरीजा पराविया. काय ओव्यात आता काय सांगा तुम्हाला, तुम्ही जरा जाणकार आहेत, तुम्ही 7 दिवस आता ज्ञानेश्वरी वाचली भगिनी वर्गाने. एरी, एरी म्हणजे त्या बाळाची स्वतःची आई सोडून एरी म्हणजे बाकीच्या. एरीजा पराविया रंभे होणी बराविया. रंभेपेक्षा दिसायला सुंदर आहेत. काय कराव्या बालकेतेने? अरे रंभा आणि उर्वशी जे विषयासाठी लाचारी झालेले पुरुष आहेत यांच्यासाठी ठीक आहेत, पण त्या बाळाला त्याला आईशिवाय तो ओळखतच नाही कुणाला, त्याला काहीच घेणं नाही. मला फक्त आईच त्याला पाहिजे. त्याला उर्वशी आणि रंभा त्याला काय घेणं आहे? त्याला आई काय देते? आईचं सौंदर्य बघत नाही तो. आईचं दूध, आईची माया, आईचा जिव्हाळा, आईचं प्रेम त्याला पाहिजे, आईची करुणा त्याला पाहिजे. तसं बाकीच्या पोत्या आहेत ना, खूप मोठमोठे पुराणं गच भरलेलं, बैलगाडीत बसायचे नाही एवढ्या मोठ्या मोठ्या पोत्या आहेत. एर बाकीच्या एरीजा पराविया माऊली म्हणतात. रम्य होणी बराविया. बाकीचे पुराण पोत्या आता तर लय ओकाळेत महाराज. शिवपुराणवाले ह्याच्यावाले आता इकडं नांदेडमध्ये इकडं तिकडं इतकं चाललंय ना. ज्ञानेश्वरी गाथा हे बाकीचं बाजूला राहायला लागलं. माऊली म्हणतात एरीजा पराविया ज्या रम्य होणे बरविया. काय करा, तुम्ही जर बाळ असाल ना, तुम्हाला आईशिवाय दुसरं काही सुचणार नाही. माऊली दुसरी थोडी अजून पुढे ओविलीत आहेत. कल्याणसारखं शहर आहे आणि ते गटार आहेत, घाण गटार आहेत. त्या गटारामध्ये मासे असतात, मासे किंवा खाडीमध्ये मासे असतात. आहेत का नाही मासे? बघितले ना तुम्ही? आता ह्या माशाला जर म्हणलं तुम्ही इतक्या घाण पाण्यामध्ये राहता, यापेक्षा 4,000-5,000 रुपये लिटर गाईचं तूप आहे, तूप
देशी गायचे, प्युअर गावरान गायचे, गिर गायचं नाही, त्याच्यापेक्षा अजून देशी गाय, गावरान गायची अजून खेड्यापाड्यात मिळतात बघा. त्या तांबड्या पांढऱ्या छोट्याशा गाय अशा डोंगराला चरायणाऱ्या जाणाऱ्या त्या गायीचं दूध 5,000 रुपये लिटर आहे. 2,000 धरा तूप. माशाला जर म्हणलं 2,000 रुपये लिटरचं तूप आहे, त्याच्यामध्ये तुला ठेवतो, मासा राहील का? महिला मंडळ, मासा राहील का? त्याचं प्राण काय, त्याचं जगणं काय आहे? पाणी. बघा माऊली कसे ओविलीत आहेत. माऊली म्हणतात तुपाहुनी बरवे, पाण्याहुनी बरवे, तुपी गुण किरा आहे. पाण्याहुनी बरवे, तुपी गुण किरा आहे. पाणी मला सांगा खूप जास्तीत जास्त 20 रुपये लिटर मिळते. महागडं असलं 100 रुपये लिटर धरा, ह्याच्यापेक्षा महाग आहे का पाणी? आणि हे 5,000 आणि 2,000 रुपये लिटर, किती गुण आहेत त्याच्यामध्ये. बरं, तूप सगळ्याच बाजूनं चांगलं आहे, सशक्त आहे, पोषक आहे, खायला अन्न पचवायला चांगलं आहे, पाप घालवतो तूप वगैरे वगैरे वगैरे, सर्व गुण आहेत. पाण्याहुनी बरवे, तुपी किर गुण आहे. परी काय करावे? मीन म्हणजे मासा, माशानं त्या तुपाला काय करावं? त्याचं जीवन म्हणजे पाणी आहे. बरोबर आहे का नाही? त्याला गटारातला असेल घाण, त्याला पाण्याशिवाय तो जगत नाही, तुपामध्ये ते जगू शकत नाही. म्हणून तुमच्या ज्ञानेश्वरीपेक्षा अनेक मोठमोठ्या चांगल्या चांगल्या पोत्या आहेत, पण माऊली म्हणतायत श्रीरंगा वाचोनी अनेक देवदेवत आहेत, अनेक ग्रंथ आहेत, पण त्याच्याशिवाय दुसऱ्याला आम्ही जाणत नाहीत. पण तुमचं एकच काम आहे, तुम्हाला ज्ञानेश्वरीकडे जावं लागेल. बघा गटार आहेत, मी जिकून तिकून आलो तिकडे घाण गटार आहेत. ते जर गटाराला समुद्राला जाऊन मिळायचंय, पूर्ण होत नाही, मग हे ना काय करायला पाहिजे? गटारांनी, हे गटारांनी काय केलं पाहिजे? गंगेला जाऊन मिळलं पाहिजे अगोदर, तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. बघा माऊलीची ओवी कशी, ओहळे हेच करावे. ओहळे, ओहळे म्हणजे तुम्ही आम्ही छोटे मोठे नाले ओढे जे आहेत का, यांना अजून काही समजत नाही. यांनी काय करावं? ओहळे हेच करावे, जै गंगेचे अंग ठाकावे. त्या ओहळांनी, छोट्या मोठ्या गटार नाले ओढ्यांनी फक्त हेच एकच करायचंय, ज्ञानेश्वरी रूपी गंगेला जाऊन मिळायचंय. आणि ती गंगा काय करते? कुठल्याही नाली गटारातलं पाणी आपल्या कुशीत घेते, आपलं पावित्र्य त्याला देते, आणि ती आपल्या कुशीत घेऊन त्याला समुद्राकडे घेऊन जाते. समुद्रमय करते त्याला, गटाराला. आता तिथं गेल्याच्या नंतर ते ओळखू येत नाही, या तिकडं गेले हरपणे. आता तिथं जाती व्यक्ती पडे बिंदुले, माऊली म्हणतात जे भावे होती मज मिनले, ताई आईलीच तडे सरले माया जा. त्याला आता ते काहीच शिल्लक राहिलेलं नाही. तसं पण ज्ञानेश्वरी ही कलियुगातली गंगा आहे. 4था अध्याय वाचला असेल, सुरुवातीच्या जवळ आहे 4थ्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात कैशी आगळीक दैवाची. घरी गेल्यावर बघा हे बाब्या, कैशी आगळीक दैवाची, जी गंगा जोडली अमृताची. हे असो जप तपे श्रोत्यांची फळा आली. ही अमृताची गंगा ज्ञानेश्वरी. पुस्तक नाही, ग्रंथ नाही, पोथी नाही, पुराण नाही, माऊली म्हणतात ही गंगा जोडली अमृताची. बेवड्याले हे अशा लोकांना झुगारलेले ह्यांना काय कळलं? ते तुम्ही तिचे भक्त आहे, तुम्ही तिचे जाण करेत, म्हणून तुम्हाला सांगतो माऊली म्हणतात गंगा जोडली अमृताची. आणि ही अमृताची गंगा आहे ज्ञानेश्वरी, तुम्हाला अजरामर करणार आहे, अमर करणार आहे. फक्त तिचं महत्त्व तुम्हाला कळत गेलं पाहिजे. माऊली म्हणतायत ही का बरं तुम्हाला प्राप्त झाली? 7 दिवस किती महिला बसल्या होत्या पारायणला? 250 पुरुष महिला मंडळ धरून, नाही का नाही? एवढी मोठी माणसं बसली. हे का तुम्हाला हे सुचलं? ह्या गंगेत यायचं तुम्हाला का सुचलं? माऊली ह्या ओवीत उत्तर देत आहेत. ह्या असो जप तपे श्रोते यांची फळं आली. जे वाचायला बसले होते ना, जे तो तुम्ही ऐकतायत ना, तुमचं जप तप काय व्रत वैकल्य आयुष्यभर केलं असेल, त्याचं फळ म्हणून तुम्हाला ती ज्ञानेश्वरी तुमच्या जवळ आली. बरं, ती ज्ञानेश्वरी सामान्य नाही. स्वतः भगवंत म्हणतात मी जे हे ज्ञानेश्वरीत अर्जुनाच्या माध्यमातून जे गीतेच्या माध्यमातून हे जे ज्ञान सांगितलंय ना, जे न सांगेशी पितया देव वसुदेवाशी, जे न सांगे माता देवकीशी, न सांगे बंधू बळे बदराशी, ते गुहे अर्जुनीशी बोलत, ते मी अर्जुनाला सांगितलंय. कुणाला सांगितलं नाही. पण लोक म्हणले देवा ह्यांना नसं सांगितलं, पण ते गृहमंत्री पत्नी म्हणले तिला
देवी लक्ष्मी एवढी जवळीक. माझी पत्नी भगवंत म्हणतायत अर्जुना रे काय सांगू, ती एवढी माझ्या जवळ आहे. किती जवळ आहे? पाय लक्ष्मीच्या हाती आहे का नाही, पाय तिच्या हातामध्ये एवढी जवळीक. ती सुद्धा न देके या प्रेमाचे भीक. प्रेमाचे भीक म्हणजे प्रेमाचं बळ सामर्थ्य अर्जुना अतिरिक्त ह्याला कुणालाच मी दिलं नाही, देवीला सुद्धा दिलं नाही. मग अर्जुनालाच का दिलंच देवा? अर्जुन असा आहे काय सांगा तुम्हाला, अर्जुन असा आहे. आणि तुम्ही टाळकरी सांगू तुम्हाला, तुम्ही भाग्यवान आहेत, पक्का लक्षात ठेवा. मनुष्य तरुण असावा आणि पुण्यवान असावा. अर्जुन तरुण आहे आणि पुण्यवान आहे. महाभारतामध्ये श्लोक आहे, तरुणैर सुकृतयुक्त. तो तरुण आहे आणि अनेक सत्कर्मानं युक्त आहे. सुकृतयुक्त म्हणजे पुण्यानं तो युक्त आहे. अखंड तो चांगलं कर्म करतो. म्हणून अर्जुना इतकं जगात मला कोणीच आवडत नाही. हाय सांगा तुम्हाला. माऊली म्हणतात या अर्जुनाचे या भगवंताचे प्रेम त्याच्याकडे हात दाखवतायत माऊली. बरं का, ओव्याला येताना तुम्हाला असं जर ओव्या वाचल्या तर तुम्हाला कळणार नाहीत. बघा माझ्या हाताकडे बघा, ओव्या वाचताना कशा वाचायच्या. माऊली कृष्णाकडे हात करतात. या जगदीश्वराचे प्रेम. 4थ्या अध्यायातली ओवी, सुरुवातीची ओवी. कशी ओवी बघा, कृष्ण समोर बसलेला आहे, इकडे अर्जुन आहे आणि माऊली समोर इकडे कृष्ण आहे. माऊली म्हणतात या जगदीश्वराचे प्रेम, जगाचा ईश्वर याचं प्रेम एथ. आता हात बदलला. या जगदीश्वराचे प्रेम, आता हात बदलला. एथ दिसत असे. एथ म्हणजे अर्जुन आहे. एथ दिसत असे निरुपम. का बरं? कैसे पार्थे रे सर्वोत्तम पुण्य केले. जगात अर्जुनासारखा पुण्यवान कोणी नाही महाराज. पूर्ण जगामध्ये अर्जुना इतकं प्रेम करणारा जगात भक्तच जन्माला आला नाही महाराज. म्हणून बाकीच्यांना सुदामा ब्राह्मण आहे, मुठभर पोहे घेऊन भेटीला गे आला. ठीक आहे, त्याला काय दिलं? सोन्याची नगरी दिली. ध्रुवाला ध्रुवपद दिलं. उपमन्यूला दुधाचा समुद्र दिला. कुणाला काय लंका काय बाकीचं सर्व दिलं. पण अर्जुनाला काय दिलं? किंमोहना दिदले सर्वस्व देवे. आपणच देऊन टाकलं. त्याच्याजवळ दुसरं काहीच नव्हतं. वानरांना, माकडांना, अस्वलांना सर्व काही रामप्रभूनं दिलं. बजरंग बलीला देत असताना हनुम्या खरं सांगू, अरे तुझे एवढे मोठे उपकार आहेत, तुला माझ्याजवळ देण्यासारखं काहीच नाही रे. एकच आहे, मी मलाच तुला देऊन टाकतो बस. तसं अर्जुनाला किंमोहना दिदले सर्वस्व देणे. कसे दिले? सावळा सकंकणो. काय सांगावं तुम्हाला, देण्याची पद्धत बघा तुम्ही. माऊली म्हणताय सावळा सकंकणो आलिंगीला स्वशरणो भक्तारा आज होतो. हातानं जवळ घेतलं, एका हातात घोड्याचे दोर आहेत भगवान परमात्म्यानं. सावळा सकंकणो. कलर कसा आहे? सावळा कलर आहे. आकाश जसं निळसर दिसतं तसं सावळा सकंकणो. बाहू पसरवणी दक्षिणो. काय शब्द आहेत बघा, 8व्या अध्यायातले शेवट आहेत. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरण व्रज. या श्लोकावरच्या ओव्या आहेत त्या. बघा ह्या ओव्या घरी गेल्यावर वाचा आता. सावळा सकंकणो. कंकणू म्हणजे सकंकणाचं सोन्याचं कडं हातात आहे. सावळा कलर आहे. सावळा सकंकणो. बाहू पसरवणी दक्षिणो. डावा हात पुढे केलाय, उजव्या हातात घोड्याचे दोर आहेत, पुढे केलाय असा. बाहू पसरवणी दक्षिणो आलिंगीला स्वशरणो भक्तराजो. भक्तांचा राजा. आलिंगीला स्वशरणो. खंडोबाला, बिरोबाला, यताळबाला, मांढरा देवीला, कुठल्या देवीला, साटवाई भोनईला शरण गेलेला नाही. कुणाला शरण गेलाय? आलिंगीला. कोण आहे? स्वशरणो. मला शरण आल्याला आलिंग, मला शरण आलाय म्हणून आलिंगीला. आणि आलिंगन देऊन काय केलं? हृदया हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले. हृदया हृदय एक झाले. देवाचं आणि भक्ताचं हृदय. मिलिटरीमधून फौजीमधून आलेला पोरगा आई जेवढ्याला आलिंगन देते, जेवढा बजरंग बलीला भरत भेटीच्या टायमाला दिलेलं आलिंगन, महाराजीची भेट आहे, हे हृदयचे ते हृदय घातले, हे दिले त्याला. का? त्याची निष्ठा अशी होती. देह जावारा हो, देह जाओ आतवारा हो,
ज्ञानेश्वर माऊली तांबे साहेबांनी जेव्हा मला फोन केला तेव्हा म्हणले, बाबा तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायची म्हणून तुमची तारीख आहे बरं का. म्हणलं तुम्ही दुसरे पुराणं सांगा म्हणलं तरी मला सांगता येत नाहीत. माझा प्राण माझी जन्मदात्री आई म्हणजे माझी ज्ञानेश्वरी, माझा प्राण म्हणजे ज्ञानेश्वरी. त्यांनी आमच्या चकोर माऊलींनी त्यांनी दोघांनी फोन केला होता. म्हणले महाराज ज्ञानेश्वरीसाठी आमच्या कुंदाताईंची इच्छा आहे, महाराजांचं कीर्तन ज्ञानेश्वरी. म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. बाकीचं काय सांगा म्हणलं. काहीच सांगत नसतो बाकीचं. म्हणलं बाकीचं आहे ते ठीक आहे. का सांगतो आपल्याला, अर्जुनाची निष्ठा आहे, भगवंतावर प्रगाढ निष्ठा आहे महाराज. म्हणजे सर्व दिलं. 16,108 बायका आहेत आणि त्यातली सर्वात लाडकी पत्नी कोणती? रुक्मिणी असेल, सत्यभामा असेल. अखंड जेव्हा बघाव तेव्हा आहे ना, कुठल्या बाईच्या घरी असायचे भगवंत? हा, कोणाच्या? म्हणून म्हणलं तुम्हाला हरिपाठाचा अर्थ कळणं गरजेचं आहे. द्वारकेचा राणा. कसे विसरून गेले तुम्ही? दररोज हरिपाठ म्हणताय ना. कुणाच्या घरी? राधेच्या, सत्यभामेच्या, रुक्मिणीच्या घरी नाही. द्वारकेचा राणा पांडवा घरी. का त्यांच्या घरी? पाहते पांडव अखंड वनवास, पहाटे पांडव अखंड वनवास, पहाटे पांडव अखंड वनवासी, अखंड वनवास परित्याग वासे, आठवे ते परित्याग वासे, आठवे ते परित्याग वासे, प्रल्हादास प्रेता प्रल्हादास पिता का पांडवांच्या घरी? हा, नाहीतर म्हणले असते ना खाडे महाराजांच्या घरी. नाही म्हणलं लय ज्ञानेश्वरी निष्ठाकडे माझ्या. हा हा, पहाते पांडव माझ्याच घरी, अर्जुनाच्याच घरी, पण ते पांडव म्हणलेले हे नाही. ते पहा ते पांडव कोणतीची पोरं? अरे अखंड वनवासी आहेत. तुमचं सर्व बाजूनं चांगलं आहे, मग देवाची आठवण. हा शक्यच नाही. वनवासात असून सुद्धा. नाही तर महाराज आता महिला म्हणल्या असं कुठं आमचं त्यांनी चांगले केले, त्याची वाचत बसायला सदा ज्ञानेश्वरी. होतं ते राज्य गेले, सर्व काय सर्व उद्ध्वस्त झालं जीवन महाराज. स्वतः भावकीनं लुटलंय, काही राहिलेलं नाही. तरी पण परित्या देवाशी आठविती. हा ना, शेवटला कोणती माता महाराज भगवंत निघाले. त्यावेळेला कोणतीला विचारायला, आत्या तुला काही देऊ का, काही मागू? नाही म्हणले तुला द्यायचंच असेल तर कृष्णा अखंड दुःख दे. असं कसं काय? नाही म्हणले मला दुःख दे. आजच बघ, माझी पोरं दुःखात होते तोपर्यंत त्यांच्या मागे पुढे राहून उभा सांभाळ केलास, आणि आज माझे पोरं राज्य त्यांचं मिळालं की त्यांना सोडून तू निघालास. म्हणून मी दुःखात असले पाहिजे. दुःखातच देव आठवतो महाराज. आणि भाग्यवान पुरुष आणि स्त्री ती आहे. सुख असो दुःख असो अखंड महाराज भगवान परमात्म्यावर प्रेम करा. ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं पाहिजे. म्हणून अर्जुन हा खूप लाडला होता. अर्जुनावर खूप प्रेम होतं. सर्व विश्व सोडून सुदामा ब्राह्मणाला सोन्याची नगरी कोणाला काही काय दिलं, पण अर्जुनाला स्वतः देऊन टाकलं. म्हणून कुठलीही पोथी उचलली तरी त्याच्यामध्ये अर्जुनाचं नाव नाही, पांडवांचं नाव आहे. कुठल्याही बाजून कुठलंही पुस्तक तुम्ही वाचून बघा, पांडवांचं नाव आहे. कुठल्याच पुस्तकामध्ये दुर्योधनाचं आणि रावणाचे नाव नाहीत. आहेत ते निषेध म्हणून घेतलेले आहेत, नाहीतर खरं आदर्श म्हणून नाव घेतलेलं नाही. त्याचं कारण आहे त्यांची निष्ठा नव्हती. त्यांनी ऐकलं नाही. माऊलींनी आपल्या आईचं आणि वडिलाचं ऐकलं, गुरुदेवाचं ऐकलं, श्रेष्ठ ज्येष्ठांचं ऐकलं, आपल्या आईच्या वयाच्या लहान मुली मोठ्या असतील त्यांचं सर्वांचं ऐकलं, आदर केला. हे माऊलीचे उपकार आहेत. तुम्ही जे हॉलमध्ये पारायणला बसल्याने आज कीर्तनला बसताय ना, हे माऊलीचे उपकार आहेत. नाही तर चार वेदामध्ये सर्व काही तत्वज्ञान साठवलेलं आहे, पण महिलांना बाजूला टाकलेलं आहे. शूद्र आणि महिला वेद संपन्न होय ठाई. तुम्ही ओवी वाचली आहे? ओवी म्हणून दाखवतो घरी, आता गेल्यावर बघा हे ओवी वाचून.
वेद संपन्न होय ठाई परे कृपण आयसा आन नाही. त्याच्यासारखा चिंगूस दुसरा कोणी नाही. का बरं? जो कानी लागला तीही वर्णाच्याची. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या 3 वर्णाला महाराज परवानगी दिली पाठ करायला आणि सेवा करायला. शूद्र आहे तो आणि महिला, स्त्रिया. वेदानं यांना बाजूला केलं म्हणून माऊली म्हणले वेदावर सुद्धा मी नाही भाष्य करू शकत, कारण हा जातीवादी वेद आहे, भेद करणारा वेद आहे. स्त्रियाही त्याला नको आहेत आणि शूद्रही नको आहेत. पण माऊलींनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना जवळ घेऊन पंढरपूरच्या वाऱ्या केल्या आणि सर्व काही गोष्टी केल्या. माऊली म्हणतायत त्याचे वाचून मी दुसऱ्याला जाणत नाही. बाबा दादाजी पोकरकर, काय नाही होता बाबाजी पोकरकर, आदरणीय महाराज कैलासवासी बाबाजी पोखरकर, त्यांनी मला वाटतं शेवटचंच कीर्तन माझं ऐकलं होतं लॉकडाऊनमध्ये, बरोबर. पोलीस डिपार्टमेंटनं आले होते कीर्तन बंद करायला. ते म्हणले आम्ही सांगायला आलोय म्हणले, पण महाराज ते 2 पोलीस माझ्याजवळ आले जे ऐकत बसले कशाला आलोय त्यांनाही भान राहिलं नाही. आणि बाबाजी पोकरकर त्यावेळेला रडले. म्हणले बाबा तुम्ही काय कीर्तन करणे का काय नाही. ते अभंग होता महाराज, मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाहाय पण या संताशी निरवी. मागणी शेवटचंच कीर्तन होतं काल्याच्या आदल्या दिवशी. त्यावेळेला ते रडले. म्हणले काय महाराज कीर्तन केलं तुम्ही, असं वाटत होतं बंदच करू नये. म्हणले आता तुमचं कीर्तन ऐकायला कधी मिळतं नाही मिळतं का आता काय भरोसा नाही. म्हणलं अजून हजारो कीर्तन ऐकायला नाही. म्हणले महाराज आता काय खरं नाही. आणि शेवटचंच कीर्तन त्यांनी ऐकलं. आज मी जे एरंडे त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांनी बाबाजी पोकरकरांनी आमचे बाळासाहेबजी एरंडे आणि माझी भेट त्यांनी परिचय करून दिला होता मला. त्यांच्या घरी गेलो. हां पाऊस भाऊ आहेत का? बरं. म्हणजे असा हा संदर्भ, म्हणजे बाबाजी पोकरकरांचं या जागेवर नाव निघतं आहे महाराज. सामान्य पुरुष नाही आहे ते. मी त्यांचं ते 2-4 वर्ष अनुभवलेलं जीवन आहे. अतिशय प्रेमळ स्वभाव आणि उदार अंतकरणाने महाराज. तुम्ही जर महिला म्हणल्या असता बाबाजी आम्हाला एखादी पंगत म्हणले असे शेवटची पंगत मीच करतो, काही चिंता करू नका, असे होते ते. कुठल्याही कार्याला मदत करायची. म्हणून तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती असेल. माऊली म्हणतायत श्रीरंगा वाचून आणणे, काहीच बाकीचं जाणू नका. आणि तुम्ही म्हणाला असं ही ज्ञानेश्वरी जर आम्ही वाचत राहिलो आम्हाला काय फायदा मिळेल, त्याचा आम्हाला फायदा काय होईल? ज्ञानेश्वरीचा फायदा महाराज सामान्य नाही आहे महाराज. जर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये मनुष्य होऊन जन्माला यायचं आहे ना, ज्ञानेश्वरी सोडून दुसरं काही करू नका. 100% तुम्ही मनुष्य होऊन जन्माला येता. 2-3 गोष्टी आहेत. एक तर ज्ञानेश्वरीशिवाय दुसरं काही करायचं नाही. पण एकच आहे मात्र, ज्ञानेश्वरी करा. पण माऊली म्हणतायत एक 8 आहे, ती 8 लय अवघड आहे. ती एवढी अवघड नाही, सोपी पण सांगून जातो तुम्हाला. माऊली म्हणतायत जाणत या सवा गीताची एक सेवा. गीता म्हणजे ज्ञानेश्वरी एक सेवा. आमची गीताताई 2-3 दिवस झालं माझ्या मागे लागली. मला त्याचा अर्थ सांगा. जाणत सवा म्हणजे काय? सवा म्हणलं तुला इथं सांगितलं त्याचं महत्त्व कळायचं नाही. म्हणलं आता अनेक आमच्या भगिनी त्यांच्याबरोबर तुला सांगतो. जाणत या सवा ज्ञानेश्वरी एकची सेवा. तिची जर तुम्हाला सेवा करायची असेल, ती जानकर शब्दाचा अर्थ आहे जानकर माणूस, त्याच्यातला सुज्ञ माणूस, तज्ज्ञ माणूस. सवा शब्दाचा अर्थ आहे बरोबर. अर्थ लक्षात येतो ना? जाणतया सवा म्हणजे जाणत्याबरोबर. तुमचा गुरु, तुमचा मार्गदर्शक, तुमचा महाराज, तुम्ही ज्या सानिध्यमध्ये आहेत तो त्याच्यातला जानकर पाहिजे. याला म्हणतात जाणतया सवा, म्हणजे त्याच्याबरोबर. तुम्ही मनानं जर करत गेले, मनोमार्गे गेला. मनानं जर तुम्ही नुसते वाचत बसले तर तुम्हाला समजणार नाही. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे? ज्ञानेश्वरी ऐकावी लागेल. माऊलींनी जागोजागा ऐकायलाच सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीचा पाया म्हणजे पहिली दुसरीच ओवी आहे. आठवते का तुम्हाला? पहिल्या अध्यायातली दुसरीच ओवी त्यांनी सांगितलंय. माऊली म्हणतायत कशी ओवी? देवा म्हणजे गणपती देवा नाहीये, निवृत्ती देवा. आमचा गणपती म्हणजे निवृत्ती देव आहेत. हे बाकीचे तुम्ही आम्ही बसवलेले ह्या गणपतीला उद्देशून बोलत नाहीत. माऊली काय लिहित आहेत बघा.
निवृत्ती देवा, देवा तूची गणेशू, निवृत्त देवा रे तूची गणेशू. आमचा गणपती तुम्ही, तुमचा आमचा गणपती मातीचा, दगडाचा, सोन्याचा, कशाचा असेल आपण नेऊन टाकतो, पण हा गणपती नाही आमचा. देवा माझी गुरु माऊली, ज्या गुरुनं आई वडिलाच्या नंतर सुद्धा स्वतः निवृत्तीनाथ महाराज बसले असते ना व्यासपीठावर, पण रुक्मिणी आई साहेबाला वचन दिलं होतं महाराज. देहांत प्रायश्चित घ्यायला निघालेली आई निवृत्ती, माझ्या ज्ञानोबाला सांभाळा, आई चिंता करू नको. आणि शेवटली बोललेले रुक्मिणी आई साहेब बोलतात, माझा ज्ञानोबा जे मागेल ते नाही म्हणू नको, आणि देतो आई तू जा. नाही म्हणले मला वचन दे. निवृत्तीनाथ महाराजांचं वचन घेतलंय, माऊली जे मागेल ते त्याला नाही म्हणू नको. म्हणून सांगितलं होतं, आई खरं सांगू तुला, अगं तू जा, तुझ्या ज्ञानोबाला एवढा मोठा करील, एवढा मोठा करील, पूर्ण भारतातले जगातले लोक तुझ्या ज्ञानोबाची आरती करतील. आरती आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, जग आरती करेल इतकं माऊलीला मोठं केलं. व्यासपीठावर बसवलं, व्यासपीठारूढ केलं, माऊलीला बसवलं, आणि मग माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली. पण निवृत्तीनाथ महाराजाला उद्देशून मागतात, देवा तूची गणेशू, सकल आर्त मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू. कसा शब्द आहे? आवधारी जोजी. कुंदाताई कुठं बसलेले आहेत? मला काय ते पक्का चेहरा लक्षात नाही त्यांचा. बरं बरं बरं, ऐकतात का? आहेत का? बरं बरं बरं. आवधारी जोजी, ऐका. आणि कुणाला सांगतायत? कल्याणकर तुम्हा आम्हाला तर सांगतातच, पण जे आपली गुरु माऊली निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आदी करून अधिकारी पुरुष आहेत, आणि तुम्ही जे आलेत ना, तुमची स्तुती करणारा महाराज नाही, हे सगळी लोक मला ओळखतात. खरं सांगू, तुमचं दर्शन, तुमचे उपकार एवढे मोठे आहेत ना, तुम्ही ऐकायला येता म्हणून मला माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी, माझ्या माऊलीची वाणी तुम्हाला सांगता येते. तुम्ही जर नाही आले तर ह्या हॉलमध्ये मी काय करणार आहे, काय सांगणार आहे कोणाला? तुम्ही 2 तास वेळ वागता जो आहे ना, वक्त्यापेक्षा हजारो पटीनं तुमचे उपकार आहेत. मी जरी उपाशी तपाशी आणि कसाही गाड्या बदलत बदलत येऊ, नाही तर कसा येऊ, पण तुम्ही इथले येत सुद्धा 2 तास वेळ देता, एवढं उदार अंतकरणाने देता. तुम्ही एवढ्या मोठ्या आई बहिणी बंधू वर्ग सगळे टाळकरी वाजवणारे म्हणणारे, तुम्ही 2 तास वेळ देता, ही खूप अनमोल किमतीची देणगी मला देत आहे, म्हणून तुम्हाला हे बोलता येतं. म्हणून माऊली म्हणतायत, आवधारी जोजी, तुम्ही ऐका, जागोजाग तरी अवधान ऐकले दिजे. तरी शब्दाचा अर्थ मागचा पूर्ण 8वां अध्याय बघा. जर या लेवलला तुम्हाला व्हायचं असेल, एवढं मोठं व्हायचं असेल, तुमच्या आई वडिलाचं, तुमच्या दोन्ही कुळाचा, आईच्या आणि वडिलाच्या कुळाचा उद्धार व्हावा वाटत असेल, भारतानं तुमच्यावर प्रेम करावं असं वाटत असेल, तर अवधान ऐकले दिजे, एकाग्र चित्तानं ज्ञानेश्वरी ऐका. अगोदर ऐकावं लागेल. कुणाबरोबर? जाणतया सवा. ज्ञानेश्वरीची एक जानकर माणसाबरोबर तुम्हाला ऐकावं लागेल. ऐका, जागोजाग. अर्जुनाला सुद्धा म्हणलं, भगवंत म्हणतायत, ऐके बापा धनंजया, परिसनेच्या राया. ऐकणाऱ्याचा राजा आहे अर्जुन, परिसनेच्या राया म्हणजे ऐकणाऱ्यातला राजा आहे. ऐके बापा धनंजय, ऐका. जागोजाग ऐकायला सांगितलंय. शेवट सुद्धा ऐकण्यानंच माऊली म्हणतात, तुम्हाला जर ज्ञानेश्वरी कळून घ्यायचे ना, तुमचं जीवन तुम्हाला सोन्यासारखं बनवायचं आहे ना, तुम्हाला देव व्हायचं आहे ना, ऐका, पण जाणतया सवा. काय करायला लागावा? शास्त्रीयेरी. बाकीचे शास्त्र आहेत, जगप्रसिद्ध 12 शास्त्र आहेत, 6 आस्तिक आहेत आणि 6 नास्तिक आहेत. हे दर्शनकार म्हणतात त्याला. बाकीच्या पोत्याला काय करता येईल? हरिपाठात तर माऊलीने डायरेक्ट महाराज घणाघात केलाय. तुम्हाला वाईट वाटेल, पण बघा कशी ववी. वाया व्यर्थ कथा. आज कलियुगामध्ये ज्ञानेश्वरी जर सोडली ना, बाकीच्या पोत्या माऊली म्हणतात वाया व्यर्थ निरर्थक वांस कथा आहेत. ह्याला टाइम घालवू नका. आता का त्याच्यापेक्षा अजून पुढच्या ओव्या आहेत त्या माऊलीनं. आणि हे माऊली हे कुणाला कळेल तर मी बोललेलं, हे लोकांना कळतंय का? ते जाणतात का माऊली? हे माऊली म्हणतात, काय सांगणं माझं काम आहे. जे प्रेमानं ओसंडून वाहतात, ज्यांना ज्ञानेश्वरीविषयी तळमळ आहे, ते ऐकतात. आणि बाकीचे जे आहेत ना, ते जीव जंतूशी केवी कळे.
जीवरूपी जंत. जंत कुठं होतात? गटारामध्ये सडलेल्या आंब्यात सडलेल्या पदार्थामध्ये जे जंत होतात ना त्याला किडे म्हणतात, बॅक्टेरिया. होतो का नाही? माऊली म्हणतात जर एवढं सांगून जर तुम्हाला त्याची तळमळ निर्माण होत नसेल, गोडी निर्माण होते, ते जीवजंतूशी केवी कळे. तुकाराम महाराज म्हणले किती सांगू तरी न ऐकती. पुढे कल्याणचे रडते, आहे की नाही? पुन्हा तुम्हाला रडायला येईल. म्हणून माऊलींनी खूप काय बोललेले आहेत. माऊली हे व्हाव्या. पुढे माऊली म्हणतात जर तुम्ही असं ऐकत राहिले ना, माऊली म्हणतायत कानाची महाद्वारी गीता जेत गजर करी ते तर सृष्टीची आदिवरी जायची पाप. पुढे माऊली म्हणतायत जर त्यानं नुसतं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी गीता एक शब्द ऐकल्यानं कोटी यज्ञ केल्याचं फळ त्याला मिळतं. आणि तो जर परमार्थातला पांथिक आहे त्या ज्ञानेश्वरीच्या दिशेनं निघालेला आहे ना, तो माझ्याकडे यायला निघालेला आहे. माऊली म्हणतात तो मज यावया लागी पहिले पेने करी स्वर्गी. ज्ञानेश्वरीच्या दिशेनं निघालेला आहे ना, त्याचा पहिला मुक्काम आहे स्वर्गात. आणि स्वर्गासाठी तर महाराज सर्व लोक स्वर्गवासी. स्वर्गवासीच मग स्वर्गवासी झाले. स्वर्गवाटी कुठला वासी झाला काय माहिती, मग स्वर्गवासी म्हणतात. स्वर्गासाठी ना जपी तपी ऋषी मुनी भगवे पांढरे पिवळे कपड्यावाले सगळे स्वर्गासाठी. कारण तिथं काय सांगायची गरज नाही. रम्यायशा नाचणी म्हणलेलं आहे, गंधर्व गात गाणी जे तर रम्यायशा नाच असं सर्व आहे. कामधेनूची खिल्लारे अमृताची कोठारे वगैरे असं तिथं आहे. मग त्याच्यासाठी स्वर्ग. भगवंत म्हणतात ज्ञानेश्वरीवर प्रेम करणारा ज्ञानेश्वरीच्या दिशेनं निघणारा तो माझ्याकडे येतो. आणि त्याचा पहिला मुक्काम कुठं पडतोय? भालेराव माऊली पहिला मुक्काम आहे स्वर्ग. बघा तो मज यावया लागे पहिले पेने. पेने म्हणजे मुक्काम. पहिले पेने करी स्वर्गी. पेने म्हणजे असं नाही, ते पेने शब्दाचा अर्थ आहे मुक्काम. पहिला मुक्काम स्वर्गाचा. देवा तो किती दिवस स्वर्गात मुक्काम करता? आवडी तो भोगी पाठींबा जशी मिळेल. त्याला जोपर्यंत बरं वाटतंय तोपर्यंत तिथं तो त्याचा उपभोग घेतो. पाठींबा जशी मिळतो माझ्याकडे येतो, पुन्हा मत स्वरूप होत होतो. ह्या ज्ञानेश्वरीच्या भावात ही ज्ञानेश्वरी. म्हणून माऊली म्हणतायत तुमच्या जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल, परिवर्तन घडवायचं असेल तर तुम्ही हळूहळू हळूहळू ह्या ज्ञानेश्वरी रूपी गंगेकडे या. तुम्हाला काय असं वाटतं की आपल्याला लगेच कळली पाहिजे ती? असं नाही आहे. मला 39वं वर्ष आहे. ज्ञानेश्वरी शिवाय दुसरं काहीच करत नाही. रात्रंदिवस ती माझी आई, ती बाप, ती मैत्रीण, ती मुलगी, ती भाऊ, ती सगळं काही तिचं माझं नातं. तिने सर्व माझं, तिनं सर्व बाजूनं माझं कल्याण केलं आहे. तिनं आज जी बोलतोय तर फक्त ज्ञानेश्वरीमुळे, बस दुसरं काहीच नाही. माझं जर तुम्ही बाकीच्या गोष्टी बघितल्या ना, एक सेकंद शाळा नाही, कुठलं काही नाही ना, क्लास नाही, आजपर्यंत शाळेतच गेलेलो नाही, एक सेकंदसुद्धा नाही. महिन्यान 2 महिने कसले आले ते काहीच नाही. मग एवढं जे मोठं केलं, या जागेवर उभं राहायची जे लायकी दिली, माझा आत्मविश्वास आहे माझ्या ज्ञानेश्वरीनं, माझ्या आईनं, माझ्या माऊलीनं मडेला देव बनवला आहे, रेड्याला देव बनवला आहे. खाड्याला निदान माणूस तरी बनवेल का नाही माऊली कधी ज्ञानेश्वरी. पण माझा आत्मविश्वास आहे, तुमचा विश्वास पाहिजे महाराज. उगं मन मी तर सांगतो म्हणून तेव्हा पुढे हां बरोबर आहे बाबा सांगतात बरोबर आहे, पुढे उठ आज कार्यक्रम संपला की झाले, असं नाही. ते मरेपर्यंत ज्ञानेश्वरीला सोडू नका. ज्ञानेश्वरी तुमचं माऊली काय सांगा तुम्हाला. माऊली म्हणतायत तुम्ही जे जे करो म्हणाल. बघा बाबा कशा आहेत, जे जे करो म्हणाल तुम्हाला जे पाहिजे ते देणारी ज्ञानेश्वरी. जे जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल, वांछित हे पुरेल मानसीचे. तुमच्या मनात जे आहे, जो जे वांछिल तो तेला हो, प्राणी जात ते सर्वांना सर्व तुम्हाला मिळेल. फक्त तिच्यावर निष्ठा ठेवा. योगायोगा आलात आमचे तांबे माऊली, त्यांची तळमळ आहे की तुम्हाला ज्ञानेश्वरी पारायण हे खूप चांगलं तुम्ही करता, पण पारायण करत करत परायण झाले पाहिजे. म्हणजे तुम्हाला अर्थ समजला पाहिजे त्या ज्ञानेश्वरीचा. पहिल्या अध्यात काय, दुसऱ्या अध्यात काय, तिसऱ्या अध्यात काय, हे तुम्हाला कळत राहिलं पाहिजे, कळत गेलं पाहिजे, ते कळलं पाहिजे. हळूहळू हळू मृत्यूच्या टायमाला शेवटच्या टप्प्यामध्ये ज्ञानेश्वरी अशी महाराज काय सांगा तुम्हाला. ज्ञानेश्वरी तुम्हाला कळी काळाच्या दाबाडातून तो सोडवते. माझं आवडीचं गाव आहे, जसं कल्याणची माणसं प्रेमळ आहेत तशी ज्ञानेश्वरी. तुम्ही म्हणाल बाबा आम्ही जर ज्ञानेश्वरी अहोरात्र तिलाच जर आम्ही समर्पित केलं तर मग आम्हाला काय मृत्यूतून सोडवेल का ज्ञानेश्वरी? तुम्हाला मृत्यूमधून सुद्धा सोडवते. जुन्नरच्या साईडला आळेफाट्याच्या बाजूला संगमनेर तालुक्याचा शेवटचा टोक आहे,
बोटा वगैरे गाव आहे, तिथं मसवंडी नावाचं गाव आहे. मसवंडी तुम्ही जर गेले कधी तर तिथं मी 89 सालापासून जातो. आणि तिथे घडलेली घटना सांगतो तुम्हाला. तिथे एका आदिवासी माणसानं वाघणीचं पिल्लू जन्माला आलं आणि ते वाघणीला भूक लागली म्हणून ते पोट मोकळंच असेल काहीतरी खाऊ शोधायला गेली आणि ते पिल्लू तिनं त्या माणसानं ते उचललं वाघणीचा बछडा आणि घरी नेला. त्याच्या घरी कौलार होते. कौलार पहिले ते नाही का कुंभारानं ते हे केलेलं असतं म्हणजे मातीचे कौलार. ते कौलार होते. वाघिणीनं इकडं तिकडं दिवसभर डोंगरला अशी वाऱ्यासारखी पळत होती त्या पिल्लाला शोधण्यासाठी. पण त्या वासावर त्या पिल्लाच्या त्या घरात गेली. ती वर कौलारावर गेली, कौलं बाजूला केली आणि मध्ये एंट्री केली. आणि ते पिल्लू त्या माणसानं जे आपण शिळीचे पिल्लं वगैरे कोणतं ना तसे त्या झापाखाली ते खुरोडा काहीतरी म्हणतात त्या टोकराखाली त्याने कोंडून ठेवलं होतं पाठीखाली. वाघीण गेली आणि वाघिणीनं महाराज गेल्याबरोबर गुरगुर करायला सुरुवात केलं. ती सगळी माणसं तिथं झोपलेली होती. 5-6 महिलांनी 5-6 पुरुष होते. ते त्यांनी पाहिल्याबरोबर असं बघितल्याबरोबर वाघीण पाहिले ना, त्यांनी सांगितलं बाबा सकाळच्याला सगळ्याच्या धोताराचे पितांबर झाले होते म्हणजे वाघीण बघितल्यावर. त्या वाघिणीनं पिल्लू घेतलं तिचा बछडा. तिथं पूर्णपणे तिला पाना दिवसभर आलेला पाजला आणि जाताना पुन्हा डरकाळी फोडली. जर कुणा हिंमत असेल माझ्या बछड्याला सोडून घेण्याची माझ्या तावडीतून जागे व्हा. गप पडले महाराज. ते असे काय सांगायचं तुम्हाला, असे थरथर करत पडलेले होते. पुन्हा ती गेली वर कौलाराच्या जिथून आली तिथंच गेली. वर जाऊन पुन्हा डरकाळी फोडली. हिंमत असेल या पुन्हा अजून. ती घेऊन गेली. माझा दृष्टांत संपला. ज्या दिवशी तुमच्यावर कळी काळ घालेल त्यावेळेला ज्ञानेश्वरी रूपी वाघीण तुमच्यासारख्या बछड्याला ती सोडवल्याशिवाय राहत नाही. फक्त तिचं तुम्ही बाळ बना. बाळ तान माऊली म्हणतात तान याचे लागता झटे अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पडयंत याच्याने. तिचं तान बाळ बना. तान तिला फक्त तुम्ही सांगा मी माझी आईस तो. तुम्ही रेड्याची आई बनली ज्ञानेश्वरी, तू घोड्याची आई बनली, अनेक पशु पक्ष्यांची महाराष्ट्रातल्या मेलेल्या मड्याची सच्चिदानंद बाबाची आई बनली, आमची का बनणार नाही. म्हणून आई म्हणून तिच्याकडे बघा. ते पुस्तक म्हणून बघू नका. ती प्रत्यक्ष माऊली आहे. माऊलीच आहेत ते. ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे ती माऊली आहे. पण तिच्याकडे जाण्यासाठी ते ज्ञानी एकुलती एक मुलगी माऊलीची ती ज्ञानेश्वरी म्हणजे हृदय. इथं ठाण्याला खूप दिवसापूर्वी एका घरी यायचो आणि परिवार ते विमान चालक होते, ते पायलट होते. ते त्यांच्या घरीमध्ये ते पुंदी नागराळा म्हणून गाव आहे याच्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं गाव आहे. तिथून मग जाधव म्हणून पोरगा होता. त्यांच्या घरी यायचो. त्याच्या पत्नीची ज्ञानेश्वरी पाठ होती आणि ते खूप असं श्रीमंत घराणा. बाहेरच्या बाहेर ते पाहुणचार करायचे, आत काही एंट्री नाही. आणि मला असं वाटायचं त्या बाईची ज्ञानेश्वरी पाठ आहे, मग तिची भेट घ्यावी माझी इच्छा असायची. जवळजवळ 10-15 वेळेस माझं जाणं झालं, पण ते घरात काही जाणं झालं नाही. एक दिवस नाराज होऊन मी निघालो आणि तिथं पानाची टपरी दरवाजा होती. ते म्हणले बाबा तुम्ही लय नाराज दिसायला आहेत. काय म्हणलं हे आता बऱ्याच वेळेस येतो. ते बाई खूप ज्ञानीत म्हणतात ज्ञानेश्वरीच्या बाबतीत. मी सुरुवातीला आता ज्ञानेश्वरी जरा हे करतोय, पारायण चालू आहेत. मला त्यांना विचारायचं होतं काही वगैरे. म्हणले तुम्हाला त्या बाईपर्यंत जायचं का. म्हणलं हां जायचं म्हणून तो प्रयत्न आहेत ना. म्हणले असं करा, त्यांची मुलगी ती दुसरीला आहे आता. त्या मुलीवर त्यांचा खूप जीव आहे आणि त्या मुलीला जे लागतं ते द्या तुम्ही. काय नाही, मी मला त्यावेळेला 10 रुपयाचे 2 कॅडबऱ्या घेतल्या आणि त्या मुलीला दिल्या. म्हणले तुम्ही त्या मुलीवर प्रेम करा त्या बाईच्या, ती तुम्हाला तिथपर्यंत. तिनं कॅडबरी दोन्ही हातात 2 घेतल्या. मला म्हणले तुम्हाला काय पाहिजे. मला काहीच पाहिजे नाही. म्हणलं आई का मम्मीची भेट घ्यायची. म्हणले चला मी नेते तुम्हाला. माझ्या हाताला धरलं आणि तिच्या आईपर्यंत दिलं. 3 तास मग आम्ही त्या ज्ञानेश्वरीवर चर्चा करत बसलो. मला हे सांगायचं तुम्हाला, मला त्या आईची भेट घालून दिली. कोणी भेट घालून दिली. कोणी भेट घालून दिली. तिथपर्यंत मला नेलं कोणी. मुलीने. बरोबर आहे. ती जी मुलगी ना, मुलीनं तिच्या आईपर्यंत नेलं. का तिच्यावर मी प्रेम केलं. दुसरीची पोरगी. तसं तुम्हाला समाधीस्थ असणाऱ्या आईपर्यंत जर तुम्हाला जर जायचं असेल, त्या आईच्या मुलीवर प्रेम करायला शिका. तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी, त्या माऊलीची मुलगी. तुम्ही तिच्यावर प्रेम करायला शिका. तुमच्या हाताला धरून त्या माऊलीपर्यंत ती घेऊन जाते. तुम्ही नुसते जाऊन तिथं जर नुसते समाधीला डोके घासत राहिले नाही, तुम्हाला तिला दया येणार. त्या मुलीवर प्रेम करा. माऊलीनं आत्मा ठेवला. आत्मा
बाबा मी जर कळून घ्यायचं असेल, माझं प्रेम असेल, माझी शक्ती तुला हवी असेल, माऊली म्हणतायत पुढती पुढती पुढती. ह्या ओव्या नुसत्या तुम्ही अशा गडबडीने वाचून गेलेले. शेवटची ओवी पुढती पुढती पुढती, पुन्हा 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 पुढती पुढती पुढती. आता माझ्या हाताकडे बघा, या ग्रंथ पुण्य संपत्ती. माऊली म्हणतात बाबा हा जो ग्रंथ आहे ना ज्ञानेश्वरी, माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प, तया पुण्याचा हा महाद्वीप. अनेक कल्पच्या कल्प गेलेत. सत्य बोलण्याचे माझे सत्स्वरूप भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचं सत्य बोलण्याचं जे तप केले ना, वाचे केले जन्मनाय बहुत कल्प. आणि त्या पुण्याचा डोंगर म्हणजे या ग्रंथ पुण्य संपत्ती. ही ज्ञानेश्वरी माझ्या पुण्याची ग्रंथ संपत्ती, माझं पुण्य. हे ज्याला कुणाला पुण्य हवा असेल त्यानं आपल्या जिव्हेवर ज्ञानेश्वरीची ओवी सुरू केली ना, या ग्रंथ पुण्य संपत्ती. आणि पुढे शेवट बघा, संपूर्ण परिपूर्ण होईजे, पूर्ण माझी कृपाने माझे पुण्य तुम्हाला मिळेल पण पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. म्हणून बाकीच्या पोत्या घरात असतील ना, नवीन कपडाने 4-2 मीटर आणि पक्क्या गुंडाळून पोटमाळ्यावर ठेवून द्या. दर दिवस तान्ह बाळ जसं आईच्या कुशीमध्ये खेळतं, बागडतं, स्तनपान करतं, मांडीवर खेळतं, काही जरी असेल, आई आई बा हेच पिशे, पहिले बाळ दसे, आई आई बा हेच पिशे. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वरीसाठी प्रेम करा. जगा जीवनामध्ये तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपला हा हे ज्ञानेश्वरीचं महत्त्व तुम्हाला कळणं गरजेचं होतं. म्हणून आज कृष्ण परमात्म्याच्या थोडे 5 मिनिटामध्ये भगवंत ज्या कन्हैयानं, ज्या परमात्म्यानं 16,108 बायका सोडल्या, पत्न्या सोडून दिल्या ज्या अर्जुनासाठी, त्यानं देवकी आणि वसुदेव यांच्या माध्यमातून जन्म घेतला. मामाच्या गावामध्ये मथुरेमध्ये कृष्ण आहे, पण कल्याणकर ऐका, कुठला पाहुणा मेहुणा मामा भाचा कुणी असो, पण जी माणसं तुमच्यावर प्रेम करणारे, तो मुस्लिम असेल, चर्मकार असेल, माळी असेल, कोळी असेल, धनगर असेल, मराठा असेल, कोणी असो, ब्राह्मण, तुमच्यावर प्रेम करणारा, तुमचं मोठेपणा, तुमची श्रीमंती त्याला सहन होते ना, अशाकडे जा. भगवान परमात्मा मामाच्या गावात आहे, पण सक्का मामाच मारायला उठलेला आहे. कंस सांगितलं बाबा मला ह्या मूर्खाचं थोबड बघायचं नाही. अरे आम्ही आहोत ना. नाही नाही नाही, तुम्ही जरी असाल, आई आणि वडील सोडले, मामाचं गाव सोडलं आणि प्राणाही पेक्षा बाजी लावून स्वतःसाठी लढणारे, प्राण वळून टाकणारे पेंद्या सुद्धा वाकड्या बोबड्या, त्यांच्याकडे भगवंत म्हणतात मला त्यांच्याकडे घेऊन चला. नंदाच्या घराला मजने हे गोकुळाला. नंदाच्या घरी भगवान परमात्मा तिथं आले. सकाळी सकाळी संपूर्ण गोपिका, पेंद्या सुदामा, वाकड्या बोबड्या सर्व गोपिका एकत्रित केल्या. गोपाळांना एकत्रित केल्या आणि त्यांना सांगितलं फक्त एकच करा, माझ्या मागे या सगळे, याल तरी यारे लागे, सर्वांनी माझ्या मागे या. म्हणून माग जसे कुंदाताईच्या मागे मागे तुम्ही सगळे आल्या आणि आज तुम्हाला हे अमृतमय तुम्हाला ऐकायला मिळाले. ज्ञानेश्वरी आयुष्यभर आहे ना, त्यांचं ऐकत राहा, त्यांचं ऐकत राहा. अजूनही महाराज तुम्हाला आता पुढच्या वर्षी तुम्हाला हे हॉल कमी पडला आहे, तुम्हाला मोठा हॉल करावा लागेल. आणि चिंता करू नका, तुम्ही म्हणले ना महाराज आमच्याकडे आम्ही सर्व करतो महाराज, पण तुम्ही सेवा फ्री करा. आणि तुम्हाला जे सांगतो, माझी ज्ञानेश्वरी पाठ नाही आहे, एवढंच आहे. ज्ञानेश्वरीला मी समर्पित केलेलं आहे. जवळ 175 पारायण मी माऊलीच्या समोर केले 10 जानेवारीच्या 175 सलग, 1 सेकंद शाळा नाही माझी. मग तिचं फळ आहे हे, तिनं दिलंय हे. तिला माहीत आहे ना की आपल्याशिवाय काही हे जाणत नाहीत. श्रीरंगा वाचून आननेने, तुम्ही जर तिच्याशिवाय काही जाणत नसाल, ती सुद्धा तुमच्याशिवाय. अहो तिच्याकडे दूध आहे. मला सांगा, आईच्या स्तनामध्ये दूध आहे, गाय कामधेनू नुकतीच वेलेली, तिच्या 4 स्तनामध्ये दूध आहे. तिला कोणाला द्यायचं? हा, डेअरीवर घालायचं का तिला? बरं, जी चारा खाते एवढी मोठी, ती दूध डेअरीचा चेअरमन मोठा व्हावा, आपला मालक मोठा व्हावा म्हणून खाती का ते? नाही नाही, तिच्या बाळासाठी. बघा माऊली काय म्हणतात, स्तनिकीर दूध गुड परी मातेशी नव्हे गोड. स्तनामध्ये दूध भरपूर आहे, गुप्त आहे, पण ते आईला नाही त्याची चव काय होते. शेव सरोतायाची चाळ जी अनन्य मिळे.
जे सेवन करतो, जे अनन्य बाळ आहे ना त्याला कळतं. आणि किमय अशी माऊली, दूध आईकडे आहे आणि भूक बाळाकडे आहे. बरोबर आहे. आईच्या स्तनामध्ये दूध आहे आणि भूक बाळाकडे आहे. पण माऊली म्हणतात तयाची भूक ते मातेशीच लागे. खेडेगावामध्ये खुरपायला आलेली बाई, लहान बाळ आहे, स्तनामध्ये दूध दाटून आलं पाना, आणि ती म्हणते आता मी 2 मिनिटात माझ्या बाळाला पाजून येते. तिथं झोपू घातले झाडाखाली, त्याला पाजून येते. का बरं? नाही, त्याला भूक लागली. ते तर इथून अर्धा किलोमीटर झाडाखाली झोपलेलं आहे. 2 म्हातारी माणसं आहेत, 2 मुली त्याला खेळवतात. नाही म्हणते त्याला भूक लागली. कशी काय भूक लागली त्याला? अहो मला कळतंय भूक लागली का? आईच्या स्तनामध्ये दूध तो पाना दाटून येतो. तयाची भूक ते मातेशीच लागे. त्याला मागायची गरज नाही, सांगायची गरज नाही, त्याला हाक मारायची गरज नाही. त्याला लागलेली भूक आईला लागते. तशी साधकाला लागलेली भूक ज्ञानेश्वरीला लागते. तिला कळतं तुम्हाला काय द्यायचे ते, त्याला कुठं ठेवायचं त्या ज्ञानेश्वरीला कळतं. फक्त तुम्ही बाळ बना, अनन्य बना, बस. तिच्याशिवाय तुम्हाला काही जमलं नाही पाहिजे. पेंद्या सुद्धा मग वाकड्या बोबड्या भगवंतावर प्रेम करणारे होते खूप. स्वतः तुकाराम महाराज अभंग लिहितात. म्हणणार महाराज काय म्हणतायत बघा, गोळ यांची ताक पिरे कोण पोरे चांगली. दिसायला काही ते चांगले नव्हते, हाफ चड्या खाकी चड्या, इकडे तिकडे फाटके तुटके कपडे, पण प्रेम इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं. एक दिवस मनसुखा नावाचा पोरगा आहे, त्याला आईनं खूप चांगलं ताक दिले प्यायला. दूध नव्हतं म्हणले आपल्या घरी ताक आहे, ताक पिला तो. पण इतकं गोड लागलं त्यानं ते खाली जायला त्यानं तोंडातच ठेवलं होतं. म्हणलं आपल्याला कृष्णाला द्यायचं हे. तसाच तोंडामध्ये ताक घेऊन आला. पण एवढंच आहे की तो गुटखा खाणारा नव्हता, तंबाखू खाणारा नव्हता, मशरी लावणारा नव्हता. रिकामे तोंड, रिकामे तोंड. 15व्या अध्यायातली ओवी, रिकामे तोंड म्हणून रिकामे तोंड की करू गेलं बडबड गीत्याशे गोडा तोडले. तोंड रिकामं लागतं महाराज. तुम्ही त्याच्यात गुटखा झटकान तंबाखून विडीन सिगारेट काय काय महाराज काय असा झुटका हाणतात ना, कुठेही लांब गेलं तरी महाराज काही तुम्ही कुठलाही शेंट लावू द्या, बिडीचा वासच जात नाही. एक म्हाताऱ्याने बिडी ओढली की एसटी सगळा वास सगळं धोपण. आणि अशा तोंडातलं ताक नाही येते महाराज. असे गुळले तोंडात धरलेने कृष्ण सांगितलं. जवळ आला, त्यानं सांगितलं. भगवंताच्या लक्षात आलं. कसं काय लक्षात आलं त्याच्या? न सांगता तुम्हा कळो येते अंत. त्याला सांगायची गरज नाही, लगेच भगवंतानं तोंड केलं, त्याच्या तोंडाला तोंड लावलं आणि ती गुळणी त्याच्या तोंडात टाकली. महाराज खाली त्या मनसुखाच्या इथं खाली अशा धारा लागल्या. भगवंतानं अशा जिभेने चाटून खाल्ल्या. पण अरे काय मनसुख असलं ताक, यशोदेच्या हातचं किती पिलो, पण असे ताक, त्या ताकात चव नाहीये. ज्यानं टाकलंय त्याच्या अंतकरणातली चव आहे ती. ताकाला काय हो घेऊन बसले तुम्ही? तुमच्या अंतकरणात ज्ञानेश्वरीविषयी गुढी असली पाहिजे. म्हणून भगवान पेंद्या सुदामा वाकड्या बोबड्या बरोबर सगळे खेळ खेळत आहेत. सकाळी सकाळची वेळ आहे. गोपिका नटून थटून निघाल्या आणि भगवंतानं सांगितलं, अरे पेंदे हे कुठं निघाल्यात? गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागे. भगवंत पुढे झाले, अडवल्या सर्वांना. राधा सर्वाच्या पुढे ती म्हणते, जाऊ दे रे जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना, कमल नयना कान्हा मन मोहना, कमल नयना कान्हा मन मोहना. जाऊ दे रे जाऊ दे कमल नयना, जाऊ दे जाऊ दे कमल नयना. हे कमला नयना कृष्णा, कमळासारखे ज्याचे डोळे असे, जाऊ दे आमच्या उद्योगाला आम्ही चाललेले. तिथून सर्व परत आणल्या, माघारी आणल्या आणि यशोदेच्या दारामध्ये सर्व गोपिका जमा केल्या. आल्या. काही गोपिका आहेत ना गाराने सांगायच्या. गाराने म्हणजे लावालाव्या नाही, त्याच्या चाहड्या सांगायच्या असं नाही, ते लावालाव्या नाही करायच्या. येन केन प्रकारे फक्त कृष्ण परमात्म्याचं तोंड पाहावं असं वाटायचं. अरे महाराज पाहिल्या वेद लावी, इतका दिसायला सुंदर, कुठं ढबरा नाही ढोबरा नाही, सुटलेलं पोट नाही, मोर तुकडं नाही, काय नाही, असा असा मस्त बंदुकीच्या गोळीसारखा असा खूप छान असेल. मग पेंद्या सगळे पोरत असेल, सर्व त्याच्या पाठीमागं त्याच्यावर विश्वास असायचा आणि त्यांचं एकमेकावर असं प्रेम होतं. जसं ज्ञानेश्वरीवर प्रेम करायला सांगितलं तसं त्या पेंद्या सुदामाचं प्रेम होतं.
यशोदेच्या दारामध्ये बऱ्याचशा गोपिका आल्या आणि त्या सांगायला लागल्या, अगं यशोदे खरं सांगू तुला, हा तुला दिसायला लहान दिसतो. यशोदा म्हणाले, तुम्ही 12 घरच्या 12 वगैरे सर्व अशा बऱ्याच गवळणी तुम्हाला पाठ आहेत, पण आपल्याला थोड्या टायमात 5 मिनटं बाकी तर आपले 5 मिनटात आपल्याला काला करायचा आहे. म्हणून सर्वांच्या सर्व गाराने ऐकल्याने कृष्णाला यशोदा हाताला धरून एक गोपिका म्हणते, आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, काना काना नासेला सुना, नासेला नाशेला मुचा सुना, अजूनी लाज नाही तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे काना. यशोदेने जोळ बोलून सांगितलं, कृष्णा अरे सगळ्या कल्याणमधल्या महिला तुझं गाराणं करायला, काय करू आई? काही नाही, एक कर, कन्हैया खोड्या नको करो माझे बाबा, हे बाबा खोड्या नको करो माझे बाबा, बाबा खोड्या नको करो माझे बाबा. हे सोन्याने धरला करी पैसवीला माटी बरी, मुख पसरून करशिया, मुख पसरून करशिया बाबा, ओढ्या मारो माझे बाबा, माझे बाबा. आता खोड्या करायचा टाइम नाही, गाई गोपाळ सर्व हे आणि सौंगडे सर्व घेऊन वनाला जा. भगवान परमात्म्यानं ऐकलं, निघाला महाराज. आणि जाता जाता भगवान परमात्म्यानं गोपिकांना पाहिलं आणि हातातली बन्सुरी वाजवली, मुरली वाजवली. महाराज साधं बाजारातलं गारुडी जर ती पुंगी वाजवली तर साप आहे, साप असा चावायचा दंश करायचा विसरतो. हा तर दृष्टसेवेची विषफेडी ऐसा श्रीकृष्ण गारुडी असा आहे तो. त्यानं वाजवलेली बासरी कशी असेल, नाथ महाराज वर्णन करतात. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला माझे कानी, विव्हळ झाले अंतकरणी, घरधंदा विसरले, आहार सावळ्या वाजवले मुरली, आहार सावळ्या वाजवले मुरली. हे मुरली नोहे केवळ बाण, आ
मुरली नोहे केवळ पहिल्याच चरणावर आपण बोललोय. पुढच्या वेळेस कधी योगायोग येईल त्यावेळेला आठवण करून द्या. शेवटचे पुन्हा 3 चरणावर अजून विस्तृत चिंतन करूया. झालेली सेवा माझी मातृदेवता ज्ञानेश्वरी तिच्या चरणकमली त्यांचं म्हणणं आहे अजून बंद नका करू, अजून 1 तास 1.5 तास करा. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांचं म्हणणं आहे 8:15 तरी ठीक आहे. काय ज्ञानेश्वरी किती सांगितलं तरी तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला ज्ञानेश्वरीवर जेवढं प्रेम कराल तितकं ज्ञानेश्वरी तुमच्याकडे बघते. तुमचं ज्ञानेश्वरीवर प्रेम आहे, माऊलीवर प्रेम आहे, म्हणून इथून पुढे अहोरात्र ज्ञानेश्वरीवर प्रेम करत चला, वाचत चला. ज्ञानेश्वरी तुम्हाला इतकं भरभरून देईल, तुम्ही जे इच्छा कराल ते देईल. फक्त ज्ञानेश्वरीकडे पुस्तक म्हणून बघू नका. त्या वय म्हणजे एका एका अक्षरात ती माऊली आहे. सर्व ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष माऊलीत आपल्या घरी. कुठेही ते टाकायचं ते शाळेचं पुस्तक नाही. अतिशय प्रेमपूर्वक अंतःकरणानं हे करत राहा. माऊली करो. किती जरी बोलत राहिलं तरी त्यांनी सांगितलं आमचे तांबे माऊली म्हणतात अजून 8:15 बोला. असं काही नाही, बोललो तरी मी रात्रभर बोलायला बसलो, मी वक्ताच आहे, तसं काही चिंता नाही. म्हणून झालेली सेवा माझ्या माऊलीच्या चरणकमली. आणि 1 मिनिट आपण ज्या माऊलीच्या वाणीवर मी बोललोय, जे माऊलीची वाणी तुमच्या मुखामधून बाहेर पडली, त्या माऊलीचं सुंदर असं भजन करू. पुरुष मंडळीने एक बार माऊलीचं पांडुरंगाचं भजन करू. विठोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, वा वा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
हे ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा वा. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. वा वा. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हा ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा. खूप खूप सुंदर भजन केलं बरं का तुम्ही. अभिनंदन आपलं सर्व भगिनी वर्गांचं. आता आमचा बंधुवर्ग भजन करील. टाळकरी वगैरे वगैरे सर्वच टाळ पकवाज न वाजवता मी पुढे म्हणतो आणि सर्वांनी मातृवर्ग सोडून पुरुष वर्गाने सर्वांनी भजन करायचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 सुंदर भजन केलं. आता तुम्ही माईकमध्ये म्हणणारे म्हणू नका. हे म्हणजे हे बाकीचे म्हणतात का नाही ते समजायला मार्ग नाही. जरा माईकमध्ये म्हणू नका. खाली बसलेले हे सर्व पुरुष मंडळी सर्वांनी म्हणायचे ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता आतले म्हणू नका. बाहेर काही पुरुष मंडळी ते झोपी गेले का आहेत ते बघायचे जरा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. आहेत आहेत बरं का आहेत. आता गेटवर जे उभे आहेत बाहेर ही लाईन ज्ञानोबा माऊली तुकाराम. छान 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 सगळं भजन करतात. आता मी एकटा पुढे म्हणतो. सर्वांनी टाळ पकवाजाच्या गजरात तुम्ही सर्वांनी म्हणा. सुंदर माऊलीचं भजन बघा. आळंदीमध्ये तिथपर्यंत आवाज जाणार माऊलीला. माऊली त्या समाधीमध्ये माऊली. वा वा वा. कल्याणकर खूप सुंदर भजन. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नसे. माऊली बघा भजन ऐकून डोलतील. आणि आता येणाऱ्या 19 ते 26 10 19 10 ते 26 10 पैठण नगरीमध्ये नाथ महाराजांच्या मंदिरासमोर ज्ञानेश्वरी कथा आहे. 7 दिवस आमचे वाकचौरे साहेब माजी आमदार त्यांनी नियोजन केलेलं आहे. ते झाले. पुन्हा आळंदीमध्ये निफाडच्या महिला आहेत 200 महिला. त्या महिलांनी माऊलीच्या मंदिरातच पारायण ठेवलेलं आहे. आणि त्या पारायणामध्ये आमची गीताताई माझी मुलगी ती व्यासपीठाला आहे 7 दिवस. आणि दररोज संध्याकाळी 6:30 ते 8:30 माऊलीच्या समोरच 7 दिवस कथा आहे माझी. ज्याला ज्याला शक्य आहे तेवढं हे हळूहळू सर्वांना काय शक्य नसतं. तिथं दररोज 7 दिवस माऊलीच्या समोर ज्या माऊलीचं गुणगान मी गातो, ज्या माऊलीच्या वाणीवर मी बोललो आहे तुम्ही ऐकताय आणि 7 दिवस तुम्ही बोललेत ते माऊलीची वाणी. त्या माऊलीच्या समोरच 4:11 ते 4:11 ते 11:11 भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात आहे. तिथंही 7 दिवस ज्ञानेश्वरी स्पेशल संगीतमय ज्ञानेश्वरीच्या माऊलीच्या समोरच कथा आहे. ज्याला जमेल ते या. म्हणजे इथले संगीताताई म्हणून आहेत त्यांनी मला बरेच वेळेस फोन केला. म्हणलं महाराज आम्ही 10-5 महिला येणार आहेत. म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही या. जेवणाची सोय आहे. फक्त राहण्याची सोय जरा धर्मशाळा आहे फ्रूटवाला मोठी. पण जरा ते महिला मंडळ कसं नुसत्या महिलाच आहेत 200 महिला. जेवायची सोय ते करतील पण रूम फक्त आपलं भाडं थोडं भरावं लागेल. अशा पद्धतीने या. कोणी ऐका माऊलीचा दरबार आहे म्हणून सर्वांना विनंती. आणि माऊलीचं अतिशय पवित्र आपली वाणी होईल असं माऊलीचं भजन आहे. जगद्गुरू तुकोबरायाने माऊलीचं भजन. आता काही भजनं गायला लागली भजनात लोक महाराज. पण खरं भजन या महाराष्ट्र भूमीमध्ये ज्ञानोबा तुकाराम हे भजन आपल्या अंतःकरणाला हृदयाला पवित्र करणारं पाना फोडणारं भजन आहे. मी पुढे म्हणतो सर्वांनी टाळाच्या गजरात सर्वांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम.
माऊली 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 पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शिंके लाविले दुरी बोला शिंके लाविले दुरे होतो ते गाणे तुम्ही वारे रोही गडे मुखा पदरो गडे वाहती त्या धारा घ्यारे दोहीच्या तुम्ही वारे रोही गडे मुखा पदरो गडे म्हणे आखी टोकाने कावणे तुम्ही वारे रोही गडे मुखा पदरो धरला कृष्ण म्हणे अवघाने प्रकाश आला वाटुळे कामे का वैष्णवनिका बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला आला वाटुळे कामे का वैष्णवनिका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी आला वाटुळे कामे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम महाराज तुम्ही विचारिला अधिकार व्यापुला समापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बेकिंकरा समापराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव 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 समाधान तुझे देखील चरण आता उठायचे म्हणायचे नाही नारायण गुरुवारी पडे येथे सापडले आता उठायचे म्हणायचे नाही नारायण म्हणे भोग गेला निवारेला आता उठायचे म्हणायचे नाही नारायण करोनी आरती छत्रपाणी हो भारती धन्य काळ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळाचे पुराणे नावाचा धन्य काळी होता चारित्र्य जवळी आदे पुराणे नावाचा धन्य आरती गोविंदा देव धन्य धन्य लोचना नित्य करती बोलो बाळा प्रौढाळी मुक्ता हो भारती परमानंद धन्य धन्य लोचना नित्य करती बोलो गुणराई लोचना धन्य धन्य लोचना नित्य करती बोलो ठावी रखवाई दिक्षली पुंडलिका भेटी प्रमाणिका जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभराईचा वल्लभा पावे दुरंगा जय देव तुळशी माळा गळा कंठी वनकंठी पादे पितांबर कथुल्ल लाटी देव सुरावर नित्य भेटी करुणा हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभराईचा वल्लभा पावे दुरंगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त
भक्ता शर्यती चंद्रभागे मागे सोडून यावे शिवाजी रामदेव महादेववादी जय देव जय देव जय पांडुरंगा रत्नाई वल्लभराईच्या वल्लभाई दुर्गा जय देव आरती नाड राजा महाप्रबल देवा सेवत साधुसंत मनोवेदाला माता आरती नाड राजा रूपले ज्ञान जागे दानिनाती अवतार पांडुरंग नाव ठेवले नाने आरती नाड राजा महाप्रबल देवा सेवत साधुसंत मनोवेदाला माता आरती नाड राजा प्रगट गुरु बोले विश्वा ब्रह्मांडिके राम जनार्दनी चरणे मस्तक देवले आरती नाड राजा महाप्रबल देवा सेवत साधुसंत मनोवेदाला माता आरती नाड राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा वाय दातवी रामा आरती तुकारामा राघवी सागरात गणपती जय तुकोबाचे मंगळ दिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद गुरु वाय दातवी रामा आरती तुकारामा तुझा तुळनेचे ब्रह्मा तुझा आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद गुरु वाय दातवी रामा आरती तुकारामा हले गुरुदानवती चरण नुरान पाय भोजन हेची बाबे माझे आस पंढरीचा वारकरी चंद्रभागे संत संग सर्व प्रेमाचा वारकरी वारी चुकून चंद्रभागे स्नान तुका मागे हे जिदान वारी चुकून कल्पायुष्य भावे दया गुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा लोकोनी संत मंडळी सखी अहंकाराचा विष्णुदासा भाविकासी म्हणे तया असावे कल्याण दया मुखी निधान पांडुरंगा ही संत मंडळी सुखी असो तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा संतांशी निरवेची मज दे आणि तुझे काही न मागो देवा म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतांशी निरवेची मज दे आणि तुझे काही न मागो ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री अनंत मधुसूदना जगद्व्यापका जनार्दना गणा विनाश सकळ देवाधिदेवा केशवा महानंदा महानुभवा शिवा स्वरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रबाधा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमल नयना कमलापती कामिनी मोहन मदन मूर्ती भवतारका धरिताक्षिते वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनिका जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका लोटांगणी मग ठाव द्यावादी चरणी हेच करतसे विनवणी मवंदने सोडवा सकल देवाधिदेवा कृपाळवादी केशवा महानंदा
अनुभवा सदा शिवा सदरूपा आता विश्वात्मके देवे भाग्य तोषावे दोषुनी मज द्यावे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो दुरितांचे तिमिर जावो जो जे वांशील तो ते लावो वर्षत सकळ मंगळी ईश्वरणी सांची मादियाली अनवरत भूमंडळी भेटतो या भूता चला कल्पतरोचे आरव चिंता बोलती जे अर्णव चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन हे सर्व हे सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई भजे जो आदि पुरुखे अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष दृष्टा दृष्टी विजये एथ म्हणे श्री विश्वेश्वरा दान येणे वरे ज्ञान देव सुखिया येणे वरे ज्ञान देव सुखिया येणे वरे ज्ञान देव सुखिया कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो ब्रह्म एकनाथ महाराज की गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सब संतन की जय।